बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। प्रियतम मेहर प्रभू, आमच्यामध्ये येऊन आपण आम्हा सर्वांना आपल्या दर्शनाचा आणि सहवासाचा आनंद घेऊन आमचं मार्गदर्शन करावं, हीच आपल्या चरणी प्रार्थना. थँक्यू बाबा. जय बाबा. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक, आणखी अधिक व त्याहूनही आणखी अधिक प्रेम करण्याकरता, इतकं की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. आणि प्रियतम बाबांचा अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. सगळ्यांना प्रेमपूर्वक जय बाबा. गॉड स्पीक्स मराठी भाषांतर ईश्वर वचन हे आपण वाचत आहोत आणि त्याच्यात आता 10 स्टेट्स ऑफ गॉड हे महत्वपूर्ण प्रकरण जयरेश काकांनी लिहून ऍड केलेलं आहे बाबांच्या सांगण्यावरनं, ते आपलं चालू आहे. मध्ये काही काही सप्लिमेंट आपण सोडलेले आहेत आणि त्याचं कारण म्हणजे याची लिंक कायम राहावी यासाठी. ज्या राहिलेल्या सप्लिमेंट आहे ते आपण नंतर शेवटी घेऊया, कारण थोडस त्यात किचकट वाटू शकतं किचकट. आणि आता हे 10 स्टेट्स ऑफ गॉड मध्ये आपण ईश्वराची पहिली अवस्था बघितली आणि ईश्वराची पहिली अवस्था म्हणजे अमर या दिव्य पोकळी. तिथे द्वंद्व नाही, द्वैत नाही, त्यामुळे नाही तिथे प्रकाश आहे, ना अंधार आहे, ना सगुण आहे, ना निर्गुण आहे, नाही तिथे चैतन्य आहे महाचैतन्य, नाही तिथे अचेतना, काहीच नाहीये. अशी ती अवस्था आहे पहिली दिव्य पोकळीची, मूळ, अत्यंत मूळ अवस्था असा बाबांनी त्याला शब्द दिला. आणि दुसरी अवस्था आपण गेल्या 2 लेक्चर मध्ये बघितली. दुसऱ्या अवस्थेच्या ए, बी आणि सी हे 3 उपप्रकार बघितले. दुसरी अवस्था म्हणजेच ज्याला आपण साधारण बोली भाषेत ईश्वर म्हणतो, परमात्मा म्हणतो, परब्रह्म म्हणतो, किंवा ज्याला त्याच्यामध्ये पुन्हा ए, बी, सी आहे, तर ए ही अवस्था मूळ अवस्था आहे. पहिली अवस्था अत्यंत मूळ अवस्था, ए ही मूळ अवस्था आहे. तर ए आणि पहिली अवस्था यात फारसा फरक नाही. जेव्हा ती पोहम ही ईश्वराला जाणून घेण्याची उर्मी उसळली, ती उर्मी उसळण्याच्या बेतात असतानाची अवस्था म्हणजे ए अवस्था. आणि बी अवस्था आणि सी अवस्था ह्या सुद्धा आपण दुसऱ्या अवस्थेतल्या ईश्वर किंवा परब्रह्म किंवा परमात्मा अवस्थेतल्या या अवस्था आपण गेल्या वेळेला समजून घेतल्या. आणि गेल्या वेळेला आपण ईश्वराची तिसरी जी अवस्था आहे, ए अवस्थेमध्ये तो अचेत आहे, बी अवस्थेमध्ये पूर्ण सचेत आहे, पण तिथे तो आपल्या त्रिगुणात्मक पैलू जे आहेत, अनंत शक्ती, अनंत ज्ञान आणि अनंत आनंद, हे त्रिगुणांचा तो फक्त उपभोग घेतो, उपयोग करत नाही. पण सी अवस्थेमध्ये, की ज्याला सद्गुरु अवस्था पण म्हणता येईल, या त्रिगुण, तिन्ही पैलूंचा, त्रिगुणांचा तो आनंद पण घेतो आणि उपभोग पण घेतो. तर असं ही दुसरी अवस्था. त्यानंतर आपण ईश्वराची तिसरी अवस्था ह्याला गेल्या वेळेला सुरुवात केली होती. आणि जिथे कर्ता, हर्ता, धर्ता किंवा स्रष्टा, संवर्धक किंवा रक्षक आणि संहारक किंवा ब्रह्मा, विष्णू, महेश असं जे ईश्वराचं एक रूप आहे, ब्रह्मा, विष्णू, महेश हे कोणी वेगळे देव नाही. ईश्वराचे 3 पैलू ते आहेत. ते ईश्वराचं कार्य आहे, सृष्टीचं निर्माण करणं, संवर्धन करणं, रक्षण करणं आणि सृष्टीचा विनाश करणं. तर हे जे तिन्ही गुण आहेत ईश्वराचे, पैलू म्हणता येईल त्याला, ती म्हणजे ईश्वराची तिसरी अवस्था, कर्ता, हर्ता, धर्ता. आणि तिला आपण गेल्या वेळेला वाचायला सुरुवात केली होती. आपण पान नंबर 257 वर थांबलो होतो, की हे जे 3 गुण आहेत ईश्वराचे, रक्षण करणं, निर्माण करणं, रक्षण करणं आणि नष्ट करणं, हे पहिली जी अवस्था होती ईश्वराची, अत्यंत मूळ अवस्था किंवा बियॉन्ड गॉड, बियॉन्ड गॉड स्टेट,
परात्पर परब्रह्म अवस्था, तिथे पण हे गुण होते, पण ते कसे अप्रगट अवस्थेत होते हे आपण इथे बघितलं होतं. आणि जे ए ही जी अवस्था आहे तीच ह्या ईश्वराच्या द्विधा पैलूंना जन्म देते हे आपण बघितलं होतं. आता आपण आज पेज नंबर 258 पासून वाचायला सुरुवात करू. ईश्वराची तिसरी अवस्था, करता हरता धरताच्या बाबतच पुढे अधिक स्पष्टीकरण बाबांनी इथे छान दिलेलं आहे. तरीही अपरिमित मूळ जिज्ञासा किंवा उर्मी स्वतःला जाणून घेण्याची स्पष्टतः ईश्वर अवस्था ए मध्ये अजूनही चिकटून असते. म्हणजे ईश्वराची ए अवस्था ही का झाली की कोहम ही जी जिज्ञासा त्याच्या ईश्वराच्या ठाई निर्माण झाली स्वतःला जाणून घेण्याची, ती जिज्ञासा अजूनही ईश्वराच्या दुसऱ्या अवस्थेतील उप अवस्था ए मध्ये, जिथे अजून अचैतन्य आहे, त्याला अजूनही चिकटून असते. ब्रॅकेटमध्ये दृढतापूर्वक तेथे असतेच. जी अवस्था तथापि अपरिमितपणे स्वतः विषयी अचेत असते, ही अशी अवस्था आहे दुसऱ्या अवस्थेतली ए अवस्था, की ज्याला कॉन्शियसनेस नाही, चेतना नाही, जाणीव नाही, भान नाही, स्वतः विषयी अचेत म्हणजे मी ईश्वर आहे, माझ्याकडे अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंद आहे, त्याच्या विषयी ईश्वरत्वाविषयी पण जाणीव नसते, चेतना नसते आणि सृष्टीविषयी पण नसते. स्वतःला जाणून घेण्याच्या अपरिमित जिज्ञासेने ईश्वराच्या या अपरिमितपणे अचेतन अवस्था ए मध्ये निवास करीत स्थित होत ईश्वराच्या सर्व गुणांचे व पैलूंचे प्रगटीकरण शक्य केले. ही जिज्ञासा जर नसती ईश्वराच्या ठाई, तर ईश्वर म्हणून ईश्वराचं जे प्रगटीकरण आहे ते झालं नसतं, सृष्टीची निर्मिती झाली नसती. या जिज्ञासेमुळेच ईश्वराचं त्याच्या सगळ्या गुणांसह प्रगटीकरण झालेलं आहे, सगुण साकारत्व पण झालेलं आहे आणि सर्व गुणांच्या सह त्याचं ईश्वराचं प्रगटीकरण केवळ या ये अवस्थेमध्ये जी जिज्ञासा होती ईश्वराची स्वतःला जाणून घेण्याची कोहम, त्यामुळे हे ईश्वराच्या पैलूंचं प्रगटीकरण शक्य झालं. जे गुण व पैलू माया म्हणून ईश्वराच्या अत्यंत मूळ अवस्था एक पहिलीच्या अनंतत्वात सर्वव्यापी ब्रह्मात म्हणून अननुभूत होते. आता हे जे ईश्वराचे सगळे पैलू आहेत, जे जिज्ञासेमुळे कोहम ह्या प्रश्नामुळे प्रकट झाले, हे सगळे ईश्वराचे पैलू. तसंच ही जी अमर्याद माया आहे, ही माया सुद्धा ईश्वराची जी अत्यंत मूळ पहिली अवस्था परात्पर परब्रह्म अवस्था बियॉन्ड गॉड स्टेट मध्ये सुद्धा ही माया आणि ईश्वराचे पैलू होतेच, पण ते कसे होते? अव्यक्त होते, अप्रगट होते. ते कोणत्या अवस्थेत? ती जे सर्वव्यापी ब्रह्म अवस्था आहे, अनंतत्व आहे, ईश्वराचं म्हणून जे अत्यंत मूळ अवस्थेमध्ये ते अव्यक्त स्वरूपात होते. परंतु जे सर्वव्यापी ब्रह्मात माया म्हणून अननुभूत आहे, ते सर्व ईश्वराच्या केवळ दुसऱ्या परब्रह्म अवस्थेत कल्पना करता येणे शक्य होते. आता जे जे काही अत्यंत मूळ पहिल्या अवस्थेत बियॉन्ड गॉड स्टेट मध्ये परात्पर परब्रह्म अवस्थेत जे जे काही अव्यक्त होतं, अप्रगट होतं, अनुभवलेलं नव्हतं, अननुभूत होतं, त्या ब्रह्मस्थितीमध्ये माया म्हणून जे काही होतं ते सर्व ईश्वराच्या दुसऱ्या परब्रह्म अवस्थेत त्या सगळ्याची कल्पना करता येणं शक्य आहे. या कारणास्तव सर्व जे ईश्वराच्या परब्रह्म अवस्थेत अननुभूत होते आहे, ते क्रमशः अपरिमित जिज्ञासेमुळे अभिव्यक्त व चलित होते. कशामुळे? ते जे अव्यक्त होतं, अननुभूत होतं, अप्रगट होतं, ते कशामुळे प्रगट झालं? जिज्ञासेमुळे. ती जिज्ञासा कोणती? ईश्वराला स्वतःला जाणून घेण्याची जिज्ञासा कोण. ह्या जिज्ञासेमुळे जे जे काही
बियॉन्ड गॉड स्टेट, परात्पर परब्रह्म अवस्थेमध्ये, अत्यंत मूळ किंवा पहिल्या अवस्थेमध्ये जे जे अप्रगट होतं, अव्यक्त होतं, ते सगळं या जिज्ञासेमुळे प्रगट झालं, चलित झालं, प्रोपेल्ड त्याला शब्द दिलेला आहे. व उत्स्फूर्तपणे सर्व जे मायेचे आहे प्रगट होण्यास भाग पाडले जाते. जे जे काही मायेचं आहे ते सगळं प्रगट होण्यात, व्यक्त होण्यात भाग पाडलं जातं, कारण ते अप्रगट होतं, पण त्या जिज्ञासेमुळे ते सगळं प्रगट झालं. आता प्रकट झालेले मायेचे माया पण ही सृष्टी आहे, म्हणून जी माया प्रगट झाली, व्यक्त झाली, ती माया हे त्या मायेचं मायेपण, त्या मायेचं मायेपण म्हणजे ही सृष्टी. जी माया पहिल्या अवस्थेमध्ये अप्रगट होती, ती प्रगट झाल्यानंतर निर्माण झाली ती सृष्टी, म्हणजेच माया ही सृष्टीच्या रूपाने प्रगट झाली. व ही सृष्टी ईश्वराच्या अपरिमित अचेत अवस्था ए मध्ये अपरिमित जाणून घेण्याच्या जिज्ञासेतून उद्भवते. ही सृष्टी कशामुळे उद्भवली? की ईश्वराची दुसऱ्या अवस्थेतली उप अवस्था ए, जिथे तो, आपण ह्याला उदाहरण दिलं होतं अंकुराचं, की अजून तो बीजाचा अंकुर फुटण्याच्या बेतात आहे पण बाहेर आलेला नाही. ही जी स्वतःला ईश्वराची जाणून घेण्याची अवस्था आहे, स्वतःविषयी तो सचेत नाही, अचेत आहे, त्याला जाणीव नाही मी ईश्वर आहे, अशी जी अचेत अवस्था आहे ईश्वराच्या दुसऱ्या अवस्थेतली उप अवस्था ए, त्या उप अवस्थेतील याची जी जिज्ञासा आहे, त्याचा जो प्रश्न आहे, कोहम, मी कोण आहे, त्या प्रश्नातून ही सृष्टी निर्माण झाली. यास्तव हे केवळ स्वाभाविक की ईश्वराची अपरिमित अचेत अवस्था एक तीन अपरिमित गुणांपैकी स्रष्टा ईश्वर, संवर्धक ईश्वर व प्रलयकारी अथवा संहारक ईश्वर पहिला गुण स्रष्टा म्हणून प्राप्त करते. आणि आता पुढे बाबा सांगतात की जेव्हा आपण बघितलं की ए ही अवस्था कारणीभूत आहे सृष्टीच्या निर्मितीला, ए ही अवस्था दुसऱ्या अवस्थेतली ए अवस्था, जिथली जी जिज्ञासा आहे स्वतःला जाणून घेण्याची, त्यामुळे माया प्रकट झाली, सृष्टी निर्माण झाली. त्याचमुळे हे स्वाभाविक आहे, हे ओघानेच आलं की ही जी ईश्वराची ए अवस्था आहे ती ईश्वराचे जे तीन गुण आहे किंवा तीन पैलू आहे, निर्माण करता, रक्षण करता आणि संहार करता, ह्यातल्या पहिला जो गुण आहे सृष्टीचा निर्माण करता स्रष्टा म्हणून, ही अवस्था स्वतः तो गुण प्राप्त करते. ईश्वर स्रष्ट्याच्या गुणाच्या उपलब्धीमुळे स्पष्टतः स्वतःच्या अवस्था तिसरी मध्ये स्रष्टा होतो. आता या ए अवस्थेतल्या जिज्ञासेने ईश्वराची तिसरी अवस्था निर्माण केली, तिथे तो ब्रह्माच्या निर्माणकर्त्याच्या भूमिकेमध्ये एक निर्माण करता म्हणून तिथे तो प्रगट झालेला आहे, म्हणजे ईश्वराची तिसरी अवस्था. आपण हे बघितलं की ईश्वराच्या दुसऱ्या अवस्थेतील बी आणि सी अवस्थेला जन्म दिला ईश्वराच्या दुसऱ्या अवस्थेतील ए अवस्थेने, त्याचप्रमाणे ईश्वराच्या तिसऱ्या अवस्थेलाही जन्म दिला, तिचे निर्माण झालं दुसऱ्या अवस्थेतील उप अवस्था ए, जी अचेत आहे आणि जिथे जिज्ञासा निर्माण झालेली आहे, त्या अवस्थेमुळे ईश्वराची जी तिसरी अवस्था आहे, ब्रह्मा विष्णू महेश, करता हरता धरता, निर्माण करता, संवर्धन करता आणि संहार करता, या अवस्थेला ए या उप अवस्थेने जन्म दिला. आपोआपच हे अनुसरले जाते की ईश्वर जेव्हा निर्मितो, जे त्याने निर्मिले आहे त्याने त्याचे सहज संवर्धन केलेच पाहिजे. हा नियम आहे. बाबा म्हणतात हे इट इज बट नॅचरल, हे स्वाभाविक आहे की जेव्हा काही गोष्टीची निर्मिती केली जाते तेव्हा त्या गोष्टीचं रक्षण करणं हे ओघानेच आलं, आणि तो नंतर त्याच्या अवस्था तिसरीत स्पष्टतः सृष्टीचा संवर्धक देखील होतो. आता पहिल्यांदा बाबांनी समजावून सांगितलं की
सृष्टीचा निर्माण करता कसा ही अवस्था ईश्वराची कशी निर्माण झाली, तर ईश्वराची दुसऱ्या अवस्थेतील उप अवस्था ए मधील जिज्ञासेने ईश्वराच्या सृष्टी करता या अवस्थेला जन्म दिला. हे जर समजलं तर पुढची जी त्याची अवस्था आहे किंवा त्याच अवस्थेतला दुसरा जो गुण आहे, पैलू आहे रक्षण करत्याचा, जे जे रक्षण केलंय, जे जे निर्माण केलंय त्याचं रक्षण करणं हे ओघानेच आलं आणि त्यामुळे तिथे सृष्टीचा संवर्धक देखील ईश्वर होतो. आता पुढे बाबा सांगतात, जे निर्मिले आहे त्याच्या संवर्धनात किंवा संवर्धन करण्याच्या कृतीत ईश्वर एकाच वेळी सृष्टीचे अनिवार्यतः नष्ट होणे किंवा सृष्टीचा संहार किंवा प्रलय प्रस्थापित करतो. संहार किंवा प्रलय अपेक्षिला नाही तर संवर्धनाला अर्थ उरणार नाही. जे जे निर्माण केलंय त्याचं रक्षण करणं क्रमप्राप्त आहे. एखाद्या गोष्टीचं रक्षण करायला लागतं म्हणजे ती गोष्ट नष्ट होणार हे ओघानेच आलं. म्हणजे बाबा इथे समजून सांगतायत की जी रक्षण करण्याची संवर्धनाची कृती आहे त्यात नष्ट होण्याची कृती आपोआपच आली. त्या कृतीतच सृष्टीचा संहार, सृष्टीचा प्रलय प्रस्थापित ईश्वर स्वतःच करतो. ईश्वराने निर्माण केलं म्हणजे त्याचं संवर्धन करणं भाग आहे, म्हणून तिथे संवर्धन करण्याची, रक्षण करण्याची भूमिका तो पार पडतो. एखाद्या गोष्टीचं रक्षण करायला लागतं म्हणजे ती गोष्ट नष्ट होणार, म्हणजे आपोआपच तिथे ईश्वर त्या रक्षणकर्त्याच्या भूमिकेतच सृष्टीचा संहार किंवा प्रलय प्रस्थापितच करतो. ती जी क्रिया आहे रक्षण करण्याची, त्या क्रियेतच नष्ट होण्याची क्रिया अंतर्भूतच आहे. जर नष्ट होण्याचा किंवा प्रलय ह्याची अपेक्षा केली नाही तर रक्षण करण्याला काही अर्थच उरणार नाही. कशाचं रक्षण करतो माणूस? जे नष्ट होणार आहे त्याचं. म्हणजे नष्ट होणार आहे म्हणून तो रक्षण करतो, म्हणजे नष्ट होण्याची अपेक्षा तिथे आहेच, त्या आहे ओघानेच येतं म्हणून त्याचं रक्षण केलं जातं. तदनुसार त्याप्रमाणे ईश्वर स्पष्टतः त्याच्या अवस्था तिसरीत सृष्टीचा लय करणारा किंवा संहारक देखील होतो आणि ह्याच न्यायाने तिसऱ्या अवस्थेमध्ये आपोआपच ईश्वर त्याचा संहारक किंवा लय करणारा, नष्ट करणारा होतो, म्हणजेच महेशाची भूमिका पार पडतो. बऱ्याचदा हा प्रश्न उद्भवतो की निर्माण सृष्टी का केली, तर त्याला प्रश्न पडला मी कोण आहे हे जाणून घेण्याचा, म्हणून सृष्टी जी अप्रगट होती ती प्रगट झाली. आता नष्ट का करतो? कारण जे निर्माण झालेलं आहे, ज्याचं संरक्षण केलं जातं, आपल्या परवरदिगार प्रार्थना फार सुंदर आहे. सगळी परवरदिगार प्रार्थना म्हणजे सगळ्या अध्यात्माचं, सगळ्या गॉड स्पीक्सचं सार आहे ना. ओ परवरदिगार, यू आर द प्रिझर्वर अँड प्रोटेक्टर, पहिलीच लाईन आहे. तू रक्षण करता आहेस हे आपण तिथे म्हणतोच की परवरदिगार याचा अर्थच रक्षण करता सुफी भाषेमध्ये, ज्याला आपण विष्णू म्हणतो त्याला सुफी भाषेत परवरदिगार म्हटलेलं आहे की ह्या सृष्टीचं तो रक्षण करणारा आहे आणि पालन करणारा आहे. मग तो जर रक्षण करणारा आहे, तो जर पालन करणारा आहे, हे आहेच, त्याचा तो गुणच आहे, पैलू आहे, तर आपण वारंवार त्याला साकडं घालण्याची गरज आहे का, हा एक महत्वाचा प्रश्न स्वतः मनाला आपण इथे विचारू शकतो. आता ईश्वराची तिसरी अवस्था बघितली, सृष्टीचा निर्माण करता, रक्षण करता आणि नष्ट करता. कारण हे जी काही सृष्टी आहे ती खरी नाहीये, ती माया आहे, भ्रममय आहे, भासमय आहे. मग जे भ्रम आहे तो नष्ट होऊन परत स्वस्वरूपाला म्हणजे ईश्वर साक्षात्कार प्राप्त करणं, हे सृष्टी निर्माण होण्याचं मूळ उद्दिष्ट आहे. का निर्माण झाली सृष्टी? की त्याला स्वतःला जाणून घ्यायचं होतं मी कोण आहे. मग मी कोण आहे ह्या जाणण्याच्या जिज्ञासेमुळे सृष्टी निर्माण झाली. वास्तविक सृष्टी स्वतःच तिचं काही स्वतःच अस्तित्व नाही.
ती ईश्वरामध्ये अप्रगट होती, ती प्रगट झाली. पण ती सृष्टी ही खरी नाही, ती भ्रममय आहे, भासमय आहे. मग तो भास गेल्याशिवाय त्या पहिल्या प्रश्नाचं कोहमचं उत्तर सोहम मिळणार नाही. म्हणून तिथे नष्ट करणं, मग त्याच्यामध्ये अहम नष्ट करणं, इच्छा वासना नष्ट करणं, माया नष्ट, मन नष्ट करणं, ही सगळी नष्ट करण्याच्या भूमिकेमध्ये हे सुद्धा आलंच. आणि ते नष्ट केल्याशिवाय स्वस्वरूपाला जाणणं नाही. ईश्वराची अवस्था तिसरी ती अवस्था आहे की ज्या अवस्थेमध्ये ईश्वर त्याच्या स्वतःच्या सृष्टीचा कर्ता होतो व एकाच वेळी धरता किंवा पोषकही असतो व हरता किंवा संहारकही असतो. म्हणजे तिसरी अवस्था म्हणजे थोडक्यात सरळ सोप्या भाषेत समजून घ्यायचं म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश. तो स्वतःच ईश्वर त्याच्या सृष्टीचा निर्माण करता होतो, रक्षण करता होतो किंवा धरता किंवा पोषक होतो, आणि हरता म्हणजे संहारक होतो, सृष्टीचा नाश करणाराही होतो. ईश्वरात उसळलेल्या अपरिमित मूळ लहरीने व परिणामतः स्वतःला जाणून घेण्याच्या अपरिमित उर्मीने ईश्वरात कर्त्याचे, धरत्याचे व हरत्याचे अपरिमित त्रिगुण अननुभूत मायेच्या माया स्वरूपाच्या सर्व लवाजम्यासह प्रगट केले. ही जी मूळ लहर ईश्वरामध्ये उसळली, स्वतःला जाणून घेण्याची उर्मी कोहम, त्या जाणून घेण्याच्या लहरीचा इच्छेचा परिणाम म्हणून स्वतःला जाणून घेण्याची जी इच्छा आहे त्या अमर्याद, ती ईश्वर आहे तो अमर्याद आहे, त्याची लहर त्याची इच्छा सुद्धा अमर्याद असतात. त्या अमर्याद उर्मीने, लहरीने, इच्छेने ईश्वरामध्ये हे जे तीन गुण आहे किंवा तीन पैलू आहे, त्रिगुण म्हटलेलं आहे त्याला, निर्माण करणं, रक्षण करणं आणि नष्ट करणं, या तीन गुणांचा त्याच्यामध्ये ईश्वरामध्ये प्रगटीकरण केले. आपण सुरुवातीलाच पॅरेग्राफ मध्ये बघितलं की ईश्वराच्या ए अवस्थेने ईश्वराच्या सगळ्या पैलूंना प्रगट केलं, नाहीतर ते ईश्वरात अननुभूत राहिले असते, अव्यक्त राहिले असते, अप्रगट झाले असते. ती इच्छा प्रगट झाली म्हणून ईश्वराचे पैलू प्रगट झाले, हे तीन गुण ईश्वराचे प्रगट झाले. आता ते कसे झाले? मायेच्या स्वरूपात प्रगट झाले. मग मायेच्या बरोबर मायेचा सगळा लवाजमा पण आला, म्हणजे षड्रिपू पण आले. म्हणून हा जो शब्द आहे की माया रूपाच्या सर्व लवाजम्यासह, तर मायेचा लवाजमा म्हणजे सगळे जे षड्रिपू आहे, इतर जे काही गुण आहे ते सगळे म्हणजे मायेचा लवाजमा आला, ते आलंच. त्याच्यासोबत ते फ्री पॅकेज आलं, त्याच्यासोबत ते आपोआपच आलं. हे मायारूप अक्षरशः शून्य आहे. परत परत बाबा सांगतात, दिस वर्ड इज नथिंग बट अ बिग झिरो. हे विश्व म्हणजे केवळ एक शून्य आहे. शून्याला काही अर्थ असतो? मुळीच नसतो. जरी ते भ्रमाद्वारा, मायेद्वारा सृष्टी म्हणून अस्तित्वात आहे असे दिसते, ज्याला कधी कधी माया म्हणतात. आपल्याला असं जरी दिसलं की ही सृष्टी आहे, ती दिसते आपल्याला, पण त्याला काय म्हणतात? माया म्हणतात. त्याला खरं स्वतःच अस्तित्व नाही. आपण क्रिएशन अँड कॉजेस मध्ये हे बघितलं आहे. एक कंदिलाचं उदाहरण होतं आणि त्या कंदिलाच्या उदाहरणाद्वारा, आणखी दुसऱ्या उदाहरणाद्वारा, ही सृष्टी म्हणजे ईश्वराची केवळ छाया नाही, तर छायेची छाया म्हणजे उपछाया आहे. मग सावलीला काही अर्थ असतो? स्वतःच अस्तित्व सावलीला असतं का? नाही. तसं मायेला स्वतःच अस्तित्व काहीही नाही, ती शून्य आहे. आता इथे 35 नंबरची पुरवणी आहे, पण मला वाटतं मी 1-2 मिनिटात बघते. सॉरी, माझं बघणं नाही झालं. मी आता पण मेहराबाद मध्ये आहे. पण आपल्याला आता इथे दाखवायला कोणी नाहीये. अजून कुठून तरी आवाज कसला तरी येतोय. एक मिनिट. 35 नंबरची जर पुरवणी काय आहे बघूया. 34 नंबरची पुरवणी फार मोठी आहे पण फार महत्वाची आहे. आपण ती निवांत घेऊया.
आधी हे अच्छा, ही मायेवर एक बाबांनी पुरवणी दिलेली आहे, ती मी आधी वाचली नव्हती, पण आपण आता सोबतच वाचू आणि समजून घेऊया. पेज नंबर 387 वर मायेची पुरवणी आहे ती घेऊ आणि मग पुढे बाबांनी जे सांगितलं ईश्वराच्या तिसऱ्या अवस्थेबद्दल ते कंटिन्यू करू. आता मायेबद्दल बाबा पुढे सांगतात पुरवणीमध्ये, जी शक्ती मनुष्याला आध्यात्मिक दृष्ट्या आंधळी व बहिरी इत्यादी ठेवते ती त्याचे अज्ञान आहे, जे ऐहिक सिद्धांताने प्रशासित होते, ज्याला सामान्यतः माया म्हणून म्हणतात. म्हणजे काय? ही माया आपल्याला आंधळ करते, बहिर करते. ही माया म्हणजे अज्ञान आहे. आंधळ आणि बहिर म्हणजे का? की ईश्वराचं जे आपण स्वतः ईश्वर आहोत, पण आपल्याला आपलं ईश्वरत्व आपण जाणू शकत नाही. ते आपल्याला दिसत नाही, ते आपल्याला ऐकायला येत नाही, तो अनहद नाद आपल्याला ऐकू येत नाही. हे अज्ञानामध्ये आपण आहोत. म्हणजे ह्या अज्ञानात आपल्याला कोण ठेवतं? माया ठेवते. म्हणजे ही जी मायेची शक्ती आहे, ती आपल्यावर हे अज्ञानाचं जाळं टाकते. हे जे अज्ञान आहे, त्याच अज्ञानाला सामान्यतः माया म्हणतात. म्हणून बाबा म्हणतात, आय हॅव कम नॉट टू टीच बट टू अवेकन. तर हे जागृती जी आहे की ही माया म्हणजे स्वप्न आहे, शून्य आहे, ही खरी नाही आहे. तुम्ही वेगळं काही आहात, तुम्ही म्हणजे हा देह नाही, तर मग ईश्वर आहात हे समजून त्याचा अनुभव घेण्यासाठी, त्याचं ज्ञान करून देण्यासाठी मेहर बाबा आलेले आहेत, असं मेहर बाबा म्हणतात. मायेला समजणे विश्वाला समजणे आहे. मायेला समजायचं म्हणजे विश्वाला समजण्यासारखं आहे, हे बाबा सांगतायत. सर्व मिथ्या मूल्ये व मिथ्या श्रद्धा या मगरमिठी मुळे आहेत. जे काही खोटे मूल्य आहेत, जी काही खोट्या धारणा आहेत, ज्या काही खोट्या श्रद्धा आहेत, त्या सगळ्या श्रद्धा ह्या मायेमुळे आहेत, मायेच्या मगरमिठीमुळे आहेत. विशेष करून बुद्धी मायेच्या हातचे खेळणे होते. बुद्धी तर काही कामच नाही करत. तिची जी प्रज्ञा आहे ती लुप्त होते, ती मायेच्या हातचं बाहुलं बनते. कारण बुद्धीला त्या चेतनेची क्षमता नाही की जी ईश्वराला सत्य म्हणून ओळखते. म्हणून ईश्वराला बुद्धीद्वारे कधीही समजलं जाऊ शकत नाही, कधीही ईश्वराला बुद्धीद्वारे अनुभव करता येणार नाही. कारण ही जी बुद्धी आहे ही मानवी बुद्धी आहे आणि माणूस कसा आहे? मर्यादित आहे. त्याची बुद्धी सुद्धा मर्यादित आहे. मग मर्यादित बुद्धी, ईश्वर कसा आहे? अमर्याद आहे. त्या अमर्याद ईश्वराला मर्यादित बुद्धी जाणू शकत नाही. म्हणून ह्या बुद्धीला जी अमर्याद कॉन्शियसनेस किंवा चेतना, ईश्वराची मूळ जी चेतना आहे, ती समजण्याची क्षमता या मर्यादित बुद्धीमध्ये नाही. कारण ती अमर्याद चेतना म्हणजेच ईश्वर आहे, सत्य आहे आणि ते समजण्याची कुवत या बुद्धीमध्ये नाहीये. सत्य तेव्हाच जाणले जाऊ शकेल जेव्हा व्यक्ती ऐहिक मायेला पार करेल. ही जी भौतिक माया आहे, तिच्या पार गेल्याशिवाय सत्य अनुभवता येणार नाही, दिसणार नाही. जोपर्यंत मायेचा पडदा डोळ्यांवर आहे, तोपर्यंत सत्य दिसणार नाही. एखाद्याच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला असेल, बऱ्याच जणांना, माझ्या वयाच्या लोकांना अनुभव असेल, तो मोतीबिंदू काढल्याशिवाय जशी आपली दृष्टी साफ होत नाही, त्याप्रमाणे ह्या मायेचा हा जो पटल आहे तो काढल्याशिवाय ईश्वर अनुभवणं आहे, जाणणं, ऐकणं, माहीत असणं नाही. ईश्वर अनुभवता येत नाही. जी माया मायेमुळे यथार्थ म्हणून दिसते. आता ही माया खरं तर यथार्थ नाही, शून्य आहे, स्वप्न आहे, भास आहे. आणि असं असूनही हीच माया आपल्याला सत्य म्हणून दिसते. ते पण कशामुळे? मायेमुळेच. मायेचं स्वतःच पगडा इतका जबरदस्त आहे, तो आपल्या मनावर, आपल्या बुद्धीवर सत्ता गाजवतो आणि आपल्या हातचं खेळणं किंवा बाहुलं आपल्याला करतो. आणि ह्या मायेमुळेच आपण मायेला सत्य समजतो आणि सत्याला
असत्य समजतो, भ्रम समजतो, भास म्हणतो, कल्पना म्हणतो, जो ईश्वर डोळ्यांना दिसत नाही तो अस्तित्वात नाही म्हणतो. कशामुळे? मायेमुळे. जी माया खरी तर अस्तित्वात नाही आहे, पण त्या मायेला आपण खरी माया म्हणतो. कशामुळे? मायेमुळे. माया अज्ञानाचा सिद्धांत केवळ तेव्हाच पार केली जाऊ शकते जेव्हा आध्यात्मिक जिज्ञासू मायेला ईश्वराची छाया अर्थात जी शून्य आहे. छायेला काही अर्थ असतो नाही, ती शून्य असते. कशामुळे छाया असते? आपली सावली असते. आपण उभे तर सावली आहे. तसं ईश्वरामुळे माया आहे. ईश्वर अमर्याद आहे म्हणून त्याची माया, त्याची जी छाया आहे ती पण अमर्याद आहे. माया सुद्धा अमर्याद आहे. कारण ती ईश्वराची छाया आहे. ईश्वर अमर्याद आहे. पण असं असलं तरी ती छाया आहे. तिला ती स्वयंभू नाही. छायेला जसा काही अर्थ नाहीये त्याप्रमाणे ही माया आहे. त्यामुळे मायेचा सिद्धांत हा अज्ञानाचा सिद्धांत आहे. जेव्हा कोणी आध्यात्मिक जिज्ञासू मायेला ईश्वराची छाया समजेल जी की शून्य आहे, तेव्हाच तो मायेचा खरा अर्थ समजू शकेल, ईश्वराला ओळखू शकेल. ह्याशिवाय नाही. मायेच हे दालन पार केल्याशिवाय, पटल दूर केल्याशिवाय, पडदा दूर केल्याशिवाय ईश्वराला अनुभव करता येणार नाही. अत्यंत महत्वाची गोष्ट इथे आज आपल्याला समजली आहे. म्हणून ओळखण्यास सक्षम होतो. म्हणजे मायेला जर त्याने ईश्वराची छाया म्हटलं तर तो ईश्वराला ओळखण्यास, मायेचं खरं स्वरूप ओळखण्यास सक्षम होतो. मायेचे कोडे एनिग्मा स्वतः केवळ आत्मसाक्षात्कारानंतर सुटते. तर हे जे मायेचं कोडं आहे, सुडुकू सोडवतात ना, शब्द कोडं सोडवतात, अंक कोडं सोडवतात, वेगवेगळ्या प्रकारचे कोडे असतात. टाइम्स ऑफ इंडिया घेतला तर त्याच्यामध्ये इतक्या प्रकारचे कोडे आहेत, शब्द कोडे आणि अंक कोडे, की त्याला काही गिनती नाही. तसं हे मायेचं कोडं केवळ ईश्वर साक्षात्कार किंवा गॉड रिअलायझेशन नंतर सुटू शकेल. पुढे बाबा सांगतात, ईश्वराची तिसरी अवस्था बघत होतो. इथे पुरवणी संपली 35 नंबरची. मधल्या काही पुरवण्या आपण नंतर घेऊया. आता जे बाबा सांगतात ईश्वराच्या तिसऱ्या अवस्थेबद्दल ते खूप 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 महत्वाचं आहे. मेहेर बाबांनी आपल्याला सांगितले आहे की शब्दाच्या अभिधानार्थाने निर्मिती नाही. ज्याला आपण निर्मिती म्हणतो ती मायेच्या असंख्य रूपांचे प्रगटीकरण आहे. ज्याला आपण खरं तर माया म्हणतो, निर्मिती म्हणतो, सृष्टीची निर्मिती म्हणतो, ती खरं तर निर्मिती नाहीच. किती महत्वाचं आहे. ती निर्मिती नाहीयेच. खऱ्या अर्थाने बाबा म्हणतात ती निर्मिती नाही. ज्याला आपण सृष्टीची निर्मिती म्हणतो ते खऱ्या अर्थाने असंख्य रूपांमध्ये मायेचं प्रगट होणं, व्यक्त होणं आहे. ती काही निर्माण केलेली नाही कुठून नव्याने. ती सगळी ईश्वरामध्ये ऑलरेडी आत होतीच. अप्रगट होती, सुप्त होती, अव्यक्त होती, अननुभूत होती. ती फक्त बाहेर आली. हे खूप महत्वाचं आहे. ही निर्मिलेली नाहीच आहे. हे ग्रह, चंद्र, सूर्य, तारे, पृथ्वी सगळं किडे मकोडे, झाडी बिडी जे काही सगळे अनंत रूप, अनंत योनी, अनंत जन्म, अनंत स्पेसिस बघतो, हे सगळं ईश्वरामध्ये ऑलरेडी होतच. ते फक्त प्रगट झालेले आहे. म्हणजे सृष्टी ही निर्माण झालेली नाही, तर माया ही अनंत रूपांनी बाहेर प्रगट झाली, जी ऑलरेडी ईश्वराच्या मूळ अवस्थेत अप्रगट अवस्थेत होतीच. ही माया खरोखरच काहीच नाही. ही माया फक्त शून्य आहे, काहीही नाही, नथिंग. परंतु ती तिच्या स्वतःच्या भ्रमाच्या क्षेत्रात अस्तित्वात असते. काहीच नाही ही माया, पण तिचं आपलं एक टेरिटरी आहे, क्षेत्र आहे. ते कोणतं? भ्रम, भास, जे दृष्टीला दिसतं. जसं स्वप्नात असतं. स्वप्नाला काही अर्थ असतो नाही, पण स्वप्नाचं आपलं एक क्षेत्र आहे, स्वप्नाचं आपलं एक राज्य आहे. त्या राज्यात ते स्वप्न सगळं खरं असतं. तसं ही सृष्टी खरं तर काहीच नाही, शून्य आहे, परंतु त्या भ्रमाच्या क्षेत्रात त्या सृष्टीचं अस्तित्व आहे. ती नाकारणे शक्य नाही. परंतु सर्वव्यापी ब्रह्माच्या म्हणजेच ईश्वराच्या क्षेत्राच्या पलीकडे नाही. मायेला अर्थ नाही, शून्य आहे. असं जरी असलं तरी
ही माया ह्या ज्या सर्वव्यापी ईश्वर आहे, ब्रह्म आहे, त्याच्या पार नाहीये, ती त्याच्या आतच आहे. सर्वव्यापी जे ब्रह्म आहे, ईश्वरत्व आहे, त्या ईश्वराच्या आतमध्येच ती माया आहे, त्याच्या बाहेर नाही. त्याला पार करून त्याच्या पुढे ती माया नाही. आपण मागे टिफिन लेक्चर मध्ये आणि क्रिएशन अँड कॉलेज मध्ये एक उदाहरण घेतलं होतं. जे जे काही आपल्याला दिसते हे डोळ्यांना, ज्याला आपण खरं म्हणतो, ते सगळं काही ईश्वरामध्ये आहे आणि त्या सगळ्यात ईश्वर आहे. ईश्वराच्या बाहेर काहीही नाही. मग तो पापी पण ईश्वरामध्ये आहे, पुण्यवान पण ईश्वरामध्ये आहे आणि ईश्वर सुद्धा त्या सगळ्यांमध्ये आहे. मग तो पाप्यांमध्ये पण असणार आणि पुण्यवानमध्ये सुद्धा असणार. ज्याच्यात ईश्वर नाही अशी गोष्ट नाही. सगळ्यामध्ये ईश्वर आहे आणि जे काही आहे ते सगळं ईश्वरात आहे, त्याच्या बाहेर काहीही नाही. एक मोठा बलून घेतलाय आणि छोटे छोटे बलून त्यात करून टाकलेत, त्या सगळ्या मोठ्या बलून मध्येच सगळं काही आहे, त्याच्या बाहेर काही नाही. असं आपण एकदा त्यावेळेला उदाहरण घेतलं होतं की त्या ईश्वराच्या बाहेर काहीही नाहीये, सगळं त्या ईश्वरात. मग ती मायाही त्यात आहे, ते शून्यही त्यात आहे, तो भासही त्यात आहे, ती भ्रम पण त्याच्यामध्ये आहे. ते सगळं ईश्वरात आहे. ईश्वराच्या पुढे काहीही नाही. जरी सर्वव्यापी ब्रह्मात माया अंतर्भूत असली तरी ती माया कधीच सर्वव्यापी ब्रह्माला अंतर्भूत करत नाही. त्या ब्रह्मामध्ये, ईश्वरामध्ये सगळं सर्वस्व, संपूर्ण जगाला व्यापणारी, सर्वस्व व्यापणारी हे माया त्या ब्रह्मामध्ये आहे, हे सत्य आहे. तरी सर्वव्यापी ब्रह्माला ती कधीच अंतर्भूत करत नाही. म्हणजे माया ब्रह्मामध्ये आहे, ब्रह्म मायेमध्ये नाही. माया ईश्वरामध्ये आहे, ईश्वर मायेत नाही. साध्या सरळ शब्दात. व करणेही शक्य नाही. व ती, परत एकदा वाक्य वाचते, अर्ध सुटलं. जरी सर्वव्यापी ब्रह्मात माया अंतर्भूत असली तरी ती माया कधीच सर्वव्यापी ब्रह्माला अंतर्भूत करत नाही व करणेही शक्य नाही. ती सर्वव्यापी ब्रह्म होऊ शकत नाही. माया ही ब्रह्म होऊ शकत नाही. माया ब्रह्माला व्यापू शकत नाही. माया, ब्रह्मामध्ये माया आहे, मायेमध्ये ब्रह्म नाही. सर्व शक्तिमान केवळ सर्व काही आहे माया धरून व सृष्टी स्वतः अभिव्यक्त होण्यापूर्वी तेथे अक्षरशः निव्वळ केवळ सर्व शक्तिमान परमेश्वर, सर्वव्यापी ब्रह्मा सोडून काहीच नव्हते. जेव्हा काहीही नव्हतं, जेव्हा सृष्टी पण नव्हती, तेव्हा केवळ आणि केवळ ईश्वर होता, सर्वव्यापी ब्रह्म होतं, परात्पर परब्रह्म होतं, बियॉन्ड गॉड स्टेट होतं, जेव्हा काहीही नव्हतं. माया धरून ईश्वर सगळं काही आहे. संपूर्ण सर्व काही ईश्वरात आहे, पण त्या मायेत ईश्वर नाही. इथे सृष्टी अभिव्यक्त म्हणून निर्माण म्हटलेलं नाही, क्रिएशन नाही, ती क्रिएट झालेली नाही, ती अभिव्यक्त झालेली आहे. त्यामुळे सृष्टी अभिव्यक्त होण्यापूर्वी केवळ आणि केवळ तिथे ईश्वर होता, बियॉन्ड गॉड स्टेट होता, तो ब्रह्म सोडून तिथे काहीही नव्हतं. याच्यासाठी पुढे बाबांनी मुन्सिफ असगर म्हणून एक हे आहे, त्यांचं काव्याच्या काही ओळी दिल्या, फार सुंदर आहेत त्या, त्याचा अर्थही आहे. आणि जे कवी लोक, गायक लोक असतील, त्यांनी त्याला जरूर गावं, कंपोज करून ताल लावून गावं. जात थी अल्लाह की जलवे सब रुपोश थे, जात थी अल्लाह की जलवे सब रुपोश थे, एक सौत सरमदी था, नगमे सब खामोश थे, नगमे सब खामोश थे, था फक्त मैखाना साकी था, नवा मयनोश थे, केवल मैखाना था, साकी नहीं था, न पिलाने वाला था न पीने वाला था, केवल मैखाना था. कायनाते दहर क्या, रूह उल अमीन बेहोश थे. कुठली पण चेतना नव्हती तिकडे.
जिंदगी जब मुस्कुराई है कजा के सामने, जिंदगी जब मुस्कुराई है कजा के सामने, याचा अर्थ असा आहे, केवळ अल्लाचे अस्तित्व होते, केवळ ईश्वर अस्तित्वात होता, बियॉन्ड गॉड स्टेट होता, परब्रह्म अवस्था, परात्पर परब्रह्म अवस्था होती. सर्व अभिव्यक्ती त्याच्यात अननुभूत होती. जितकं काही प्रगट होणार आहे ते ईश्वराचे पैलू असू दे, माया असू दे, सृष्टी असू दे, त्या ईश्वरामध्ये परात्पर परब्रह्म अवस्थेमध्ये अननुभूत होतं, सुप्त होतं, अव्यक्त होतं, अप्रगट होतं. एक सनातन नाद व्यापून होता, अनहद, नाही का आपण ज्याला म्हणतो अनहद नाद, एक सनातन नाद व्यापून होता आणि सर्व संगीत स्वर त्यात सुप्त होते. सगळे सारे गम आणि जे काही आज आपण बघतो हे सगळे संगीताचे सूर जे आहे त्या अनहद नादामध्ये अप्रगट अवस्थेत होते, अव्यक्त अवस्थेमध्ये होते. म्हणून बाबा जेव्हा सांगतात की त्या भूमिकांमधल्या एका अवस्थेमध्ये स्वर्गीय संगीताचा अनुभव येतो, असं संगीत की त्याला या भौतिक संगीतामध्ये कुठलंही संगीताची उपमा आपण देऊ शकत नाही, कल्पना करू शकत नाही. तो जो मुख्य मूळ अनहद नाद, त्या नादामध्ये इतर सर्व संगीताचे स्वर सुप्त होते. केवळ मधुशाळा तेथे होती, तेथे चषक प्राशन करणारे व चषक वाहक कोणीच नव्हते. केवळ मधुशाला होती, प्रेम होतं फक्त, प्रेम करणारा आणि प्रेम करून घेणारा, प्रियतम आणि प्रेमी कोणीच नव्हतं, द्वंद्व नव्हतं, द्वैत नव्हतं, केवळ मधुशाला होती, केवळ प्रेम होतं. तिथे प्रेमाचा प्याला वाहून नेणारा आणि प्रेमाचा प्याला वाहणारा कोणीच तिथे नव्हता. स्थूल विश्वाचा प्रश्नच नव्हता. हे जे भौतिक जग आहे, ग्रॉस वर्ड आहे, स्थूल विश्वाचा प्रश्नच नव्हता. इतकंच काय, देवतांचे जग देखील अस्तित्वात नव्हते. हे फार महत्वाचं आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे जे आपण देव, देवता, देवी म्हणतो, हे काय आहे आपण मागे समजून घेतलेलं आहे क्रिएशन अँड कॉलेज मध्ये. जेव्हा सृष्टी निर्माण झाली तेव्हा काही बुडबुड्यांना तिथेच जाणीव झाली की अरे तो ईश्वर आहे आणि मी त्याला भौतिक शरीर प्राप्त होण्याच्या अगोदरच ईश्वरत्वाचं भान आलं. ती तिसऱ्या भूमिकेतलं जे आसमान आहे ते देवलोक आणि इंद्रलोक आहे. जे तिसऱ्या भूमिकेपर्यंत प्रगती करतात आणि त्या तिसऱ्या भूमिकेच्या आसमानमध्ये अडकून पडतात ते देव देवता बनून राहतात. ते इंद्रलोक म्हणजे का 7 कालचक्र पर्यंत तिथे अडकून पडतात जर कुणाला इंद्रलोक इंद्रपद मिळालं तर, आणि कुणाला देवलोक मिळाला, देवपद मिळालं तर 1 कालचक्र पर्यंत तिथेच अडकून पडतात. बाबांनी हे अनेक वेळा अनेक ठिकाणी सांगितलं की जे लोक भजतात, पुजतात, न बघितलेले देव देवता, न ऐकलेले, ज्याचं काहीच स्पष्टीकरण तुमच्याकडे नाही, जे बुद्धीला पटत नाही, मग ते दगडाचे असो, लाकडाचे असो, संगमरवराचे असो, टिळा लावलेले असो, गंध लावलेले असो किंवा नसो, भक्तिभावाने लोक देवी देवता म्हणून त्यांना पुजतात आणि ही फार जागृत देवी आहे, ते फार जागृत देवस्थान आहे. ते देव देवता सुद्धा मनुष्याचा देह प्राप्त करण्यासाठी अत्यंत उतावळे असतात, इच्छुक असतात, कारण मनुष्य देह प्राप्ती केल्याशिवाय स्वतःतल्या ईश्वरत्वाचा अनुभव मिळत नाही. फक्त मानव देहामध्ये ईश्वर साक्षात्कार मिळतो. आणि म्हणून इथे जे महत्वाचं इथे शब्द प्रयोग आहे की ही जेव्हा काहीही अस्तित्वात नव्हतं, परात्पर परब्रह्म अवस्था होती, त्यावेळेला तिथे देव देवतांचं जग सुद्धा अस्तित्वात नव्हतं. कुठलीही देवी, देव, देवता हे काही प्रारंभापासून नाही आहे. प्रगत आत्मे असतील पण ईश्वर नाहीत. हे कधी कळणार आपल्याला? हे आपलं अज्ञान. जेव्हा कळेल बाबांच्या दवेने तेव्हा कळेल. देव देवता त्यावेळेला अस्तित्वात नव्हते, प्रेमी प्रियतम अस्तित्वात नव्हते. ह्यामुळे तरी कळेल, कुणाला तरी डोळे उघडतील की हे सृष्टी जेव्हा प्रगट झाली, निर्माण नाही प्रगट झाली, जी ईश्वरात ऑलरेडी होती, त्या सृष्टीच्या प्रगती करणाबरोबर देव जगत अस्तित्वात आलं. आणि सृष्टी जशी भ्रममय आहे, भासमय आहे, शून्य आहे, त्याचप्रमाणे देवी, देव, देवता, देव जगत सुद्धा केवळ भास आहे, भ्रम आहे, दुसरं काहीही नाही. जे गाडगे महाराज सांगायचे त्यांच्या भाषेत,
जे बुद्धिवंत सांगतात त्यांच्या भाषेत, हे देवदेवतांचं साम्राज्य ते देखील त्यावेळेला अस्तित्वात नव्हतं, तेव्हा केवळ परात्पर परब्रह्म अस्तित्वात होतं. ज्या क्षणी अस्तित्वात ए म्हणजे बी चा दिव्य आदेश झाला, जीवन स्मिताने उसळून आले. जेव्हा अस्तित्वात निर्माण झालं, सृष्टी निर्माण व्यक्त झाले, तेव्हा जीवन स्मिताने उसळून आले. अशा त्या हे फार सुंदर आहे. या 7-8च ओळी आहेत. 3 आणि 2 5 ओळी आहेत. मुन्सिफ असगर म्हणून त्यांच्या त्या बाबांनी इथे सांगितलेल्या आहेत. पण त्या फार आय ओपनिंग आहेत. एकमेव सर्व शक्तिमान ईश्वर अस्तित्वात होता. जेव्हा काहीही नव्हतं तेव्हा काय होतं? फक्त आणि फक्त केवळ आणि केवळ कैवल्य, किंवा जिथे काहीही नाही, द्वंद्व नाही, द्वैत नाही, भ्रम नाही, भास नाही, चेतना नाही, अचेतना नाही, असं केवळ ईश्वर कैवल्य रूपात अस्तित्वात होता. परंतु तो केवळ अननुभूतपणे सचेत होता. चेतना त्यात होती, पण ती कशी होती? अव्यक्त होती, अप्रगट होती. आणि म्हणून त्याला स्वतःची जाणीव नव्हती, त्याला कॉन्शियसनेस नव्हता, भान नव्हतं, जाणीव नव्हती की मी ईश्वर आहे, हे त्याला माहित नव्हतं. कारण त्याची चेतना अव्यक्त होती व त्याचप्रमाणे चेतना त्याच्यात अननुभूत होती. अनुभव नसलेली अमर्याद चेतना त्यात होती, पण ती अव्यक्त स्वरूपात होती, सुप्त होती. तसेच त्याचे ठायी सृष्टी देखील अननुभूत होती. जशी त्याची अमर्याद चेतना त्याच्या ठिकाणी होती, त्याचप्रमाणे त्या बियॉन्ड गॉड स्टेट मध्ये माया पण अव्यक्त रूपात होती, सुप्त रूपात होती, सृष्टी देखील सुप्त रूपात होती. ती कोणी प्रगट केलेली नाही, निर्माण केलेली नाही, ती व्यक्त झालेली आहे, प्रगट झालेली आहे. जशी एखादी माता असते, कॅरिंग असते गर्भारपणी, ते बाळ आत असतं, तेच बाहेर येतं पूर्ण वेळ झाल्यावर. त्याप्रमाणे ही सृष्टी ईश्वरात होती, माया ईश्वरात होती, ती फक्त व्यक्त झाली, बाहेर आली, प्रगट झाली. पुढे फार छान दिले बाबांनी, त्याचा आणखीन समजावं अशा भाषेत दिले. अननुभूत आणि प्रगट सृष्टीमधील फरकाची तुलना बीज व वृक्ष यांच्याशी करतात. जी प्रगट न झालेली अशी सृष्टी आहे, अप्रगट सृष्टी आहे, अननुभूत म्हणजे अनुभव न केलेली आहे, अव्यक्त स्वरूपात आहे, सुप्त स्वरूपात आहे, अशी सृष्टी आणि प्रगट झालेली सृष्टी यांच्यातला फरक एक बीज, धान्याचं, कुठलंही धान्य असू दे, ते धण असू दे, कारण आजकाल सगळेच कुंडीमध्ये कोथिंबीर लावतात, ते धण असू दे, ज्वारी असू दे, बाजरी असू दे, गहू असू दे, कुठल्याही धान्याचा बीज असू दे, ते बीज, ते बी आणि त्याचा वृक्ष यांच्याशी प्रगट आणि अप्रगट सृष्टीची तुलना करता येईल. परंतु बीज किंवा वृक्ष अननुभूत किंवा व्यक्त सृष्टी नेहमी काहीच नसते, कारण ती अनुभूतीला न येणारी माया ही माया रूपाने अभिव्यक्त होते. जी माया अनुभूतीला अनुभवाला आली नाही, ती माया माया रूपाने, सृष्टी रूपाने आधी छोटी सूक्ष्म रूपात बाहेर येते आणि नंतर ती पसरतच जाते आणि अमर्याद होते. अशा प्रकारे ती अमर्यादपणे अस्तित्वात येते, अभिव्यक्त होते, प्रगट होते. सर्व जे अननुभूत अवस्था 2 दुसरीत ईश्वराच्या, इथे काय आहे, मी मेहराबाद मध्ये आहे, NPR मधनं करते, माझ्या रूम मधनं त्यांची परवानगी घेतली आहे, पण कारण आता सगळे जातात ना प्रार्थनेला आणि लाईट येते जाते. सर्व जे अननुभूत म्हणजे अनुभव न केलेलं किंवा प्रगट न झालेलं, व्यक्त न झालेलं, जे जे अननुभूत अवस्था दुसरीमध्ये, ईश्वराच्या दुसऱ्या अवस्थेतली ए अवस्था, ईश्वराच्या अनंतत्वाच्या परब्रह्मात सर्वव्यापी ब्रह्म म्हणून आहे, ते ईश्वराच्या अनंतत्वातील एका अत्यंत परिमित बिंदूतून व्यक्त व प्रगट झाले आहे. जे 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 काही ईश्वरामध्ये आहे, ज्या त्या अमर्याद परब्रह्मामध्ये जे काही अव्यक्त सुप्त स्वरूपात आहे, ते प्रगट कसं झालं माहितीये? गोल आकाराचा, चौकोनी नाही,
त्रिकोणी नाही, लंब नाही, आयताकृती नाही, गोल. पण तो कसा अगदी छोटा बिंदू, अगदी मायक्रो सूक्ष्म स्वरूपात पहिल्यांदा प्रगट झाला आणि मग ते हळूहळू हळूहळू पसरत झालं. तेव्हा जे काही अव्यक्त स्वरूपात होतं ते एक बिंदू रूपातून व्यक्त आणि प्रगट झालं. प्रस्तुत बिंदूला सृष्टी बिंदू किंवा ओम बिंदू म्हटलेले आहे. त्याच बिंदूला आपण उत्पत्ती बिंदू, सृष्टी बिंदू, क्रिएशन पॉइंट, ओम बिंदू म्हणतो, की ज्याच्यामधून सृष्टीची निर्माण सुरुवात झाली. आणि क्रिएशन अँड कॉजेस मध्ये खूप छान बाबांनी हे सांगितलेलं आहे, की सूक्ष्माती सूक्ष्म बिंदूतून पहिल्यांदा गॅसेस, वायू, हवा ही झाली. पहिल्यांदा त्याच्यातनं आकाश आणि ऊर्जा बाहेर आली. मग त्या दोन्हींचा टकराव झाला आणि त्यातनं सृष्टीचं प्रगटीकरण झालं. कशी सृष्टी निर्माण झाली, कसे काही ग्रह गोल आहेत, काही 7 जगत बाबांनी तिथे क्रिएशन अँड कॉजेस मध्ये सांगितलं, सप्त जगत आहेत. ते 7 जगत कोणते आहेत? त्या उत्पत्ती बिंदूच्या इकडे 3 आहेत, इकडे 3 आहेत आणि उत्पत्ती बिंदूच्या बरोबर खाली आहे ते 7वं जगत आहे. आपली पृथ्वी ह्या 7व्या जगतातला सगळ्यात वरचा ग्रह जो उत्पत्ती बिंदूला नजदीक आहे तो म्हणजे आपली पृथ्वी. आणि म्हणून बाबांनी जे सांगितलं की ईश्वर साक्षात्कार केवळ आणि केवळ पृथ्वीवरच्या प्राण्यांनाच मिळतो, त्याचं कारण हे आहे की उत्पत्ती बिंदूपासून किंवा क्रिएशन पॉइंट पासून हा पृथ्वी ग्रह अत्यंत जवळ आहे. म्हणून इतर ग्रह जेव्हा अवतार येऊन जातो तेव्हा लोकसंख्या वाढते, कारण इतर ग्रह गोलावरचे जे जीव आहेत तो अवतार त्यांना पृथ्वीवर आणतो की जेणेकरून त्यांची पुढची आध्यात्मिक प्रगती व्हावी. म्हणून कुठल्याही अवतार काळात आपण बघतो की युद्ध होतात, लोकसंख्या वाढते. हे जे बाकीचे 6 ग्रह आहेत तर त्यात बाबांनी सांगितलं काही मध्ये नुसतं वायू आहे, काही मध्ये वायू आणि पाणी आहे, काही मध्ये वायू, पाणी आणि माती किंवा दगड आहे, काही मध्ये वायू, पाणी, माती, दगड आणि कीटक आहे, काही वनस्पती आहे, काही मध्ये वायू, पाणी, माती, वनस्पती आणि कीटक आहे. आणि दुसरा 6वा ग्रह आहे त्याच्यामध्ये वायू, पाणी, माती, वनस्पती, कीटक आणि प्राणी पण आहे. पण पृथ्वी हा एक ग्रह असा आहे की ज्याच्यामध्ये वायू पण आहे, पाणी पण आहे, माती किंवा दगड पण आहे, वनस्पती पण आहे, कीटक पण आहे, पक्षी पण आहे, जलचर पण आहे, प्राणी पण आहे, मनुष्य सुद्धा या ग्रहावर सगळं काही उपलब्ध आहे. बाकीचे जे जगत आहे त्याच्यामध्ये काही काही भाग आहे. म्हणून ते किती वरती गेले तरी तिथे आणि आहे की जिथे मनुष्य वस्ती सुद्धा आहे असे पण ग्रह आहे. आणि तिथल्या मनुष्याची बुद्धीची, हृदयाचे किती विकास झालेला आहे हे सगळं बाबांनी क्रिएशन कॉजेस फार सुंदर आहे, त्याच्यामध्ये सगळं समजावून सांगितलेलं आहे. तर ह्या ओम बिंदू बद्दल आपण बघत होतो. या बिंदूतून सृष्टी अस्तित्वात आली, म्हणजेच सृष्टी प्रगट झाली. अगदी सूक्ष्माती सूक्ष्म बिंदूतून प्रगटीकरण झालं, पुढे ती पसरत गेली. हा सृष्टी बिंदू देखील ईश्वराच्या अत्यंत मूळ परात्पर परब्रह्म अवस्थेत अवस्था पहिलीत अननुभूत. हा बिंदू सुद्धा नव्याने निर्माण झालेला नाही. ज्या सूक्ष्माती सूक्ष्म बिंदूतून सृष्टी प्रगट झाली, व्यक्त झाली. बाबांनी हे पण सांगितलंय क्रिएशन अँड कॉलेज मध्ये की या सूक्ष्माती सूक्ष्म बिंदूतून माया सुद्धा हळूच बाहेर आली, असा शब्द आहे. अगदी सूक्ष्म रूपाने बाहेर आले आणि बाहेर आल्यावरती हळूहळू पसरत गेली आणि मग ती अनंत झाली असं बाबांनी म्हटलेलं आहे. तर हा जो सूक्ष्माती सूक्ष्म बिंदू ज्याच्यामधून माया आणि सृष्टी व्यक्त झाली, तो बिंदू सुद्धा कुठून नव्याने बाहेरून आलेला नाही, तर तो बिंदू सुद्धा त्या परात्पर परब्रह्म अवस्थेमध्ये ऑलरेडी होताच. अव्यक्त होता, अप्रगट होता, सुप्त होता, अननुभूत अवस्थेत होता. पुढे बाबा सांगतात, आता इथे कल्पना करायची म्हणजे आणखीन सोपं जाईल. कर्त्याची, धर्त्याची, हर्त्याची प्रक्रिया. आपण हे सगळं कशाबद्दल बघतोय? ईश्वराची तिसरी अवस्था की जिथं तो सृष्टीचा निर्माण करता, रक्षण करता आणि संहार करता आहे. कर्त्याची, धर्त्याची व हर्त्याची प्रक्रिया जी सतत व समानतेने सुरू आहे,
त्याचे चित्रण दृष्टांताने करता येईल. बाबा सांगतात की हे ईश्वराचं जे कार्य आहे सृष्टी निर्माण करणं, त्याचं रक्षण करणं, त्याचा विध्वंस करणं, हे समजून हे सतत चालू आहे, कंटिन्युअस नॉन स्टॉप सुरू आहे. तर हे कसं, तर एका उदाहरणाने ते सांगता येईल. ते काय, बाबा पुढे सांगतात, आपण कल्पना करूया की मानवी शरीर हे ईश्वर आहे. बाबा सांगतात इमॅजिन, हे बाबांनी क्रिएशन अँड कॉजेस मध्ये पण दिले, आपण परवा ओझरते हे बघितलं पण होतं. कल्पना करा हे मानवी शरीर म्हणजे ईश्वर आहे. तर सतत ह्याच्यामध्ये सृष्टीचं निर्माण करणं, रक्षण करणं आणि नाश करणं कसं चालू असते प्रक्रिया, ते बाबा सांगतात. नंतर डोळे बंद करून झोपलेल्या मानवाची तुलना ईश्वराच्या परमात्म अवस्थेशी, अवस्था 2A शी, ईश्वराच्या परब्रह्म अवस्थेशी करू. आता बाबा सांगतात की कल्पना करा तुम्ही एक ईश्वर म्हणजे मानव म्हणजे एक ईश्वर आहे आणि डोळे तुम्ही झाकून, डोळे बंद करून तुम्ही झोपलेले आहात. डोळे बंद करून झोपलेला जो माणूस आहे तो म्हणजे ईश्वराची दुसरी अवस्था मधला उप अवस्था A, जिथे तो अचेत आहे, ज्याला कॉन्शियसनेस नाही. त्याच्या तो ईश्वर आहे, सगळं त्यात सामावलेलं आहे, पण त्याला माहित नाही तो ईश्वर आहे. आणि त्याच्यात आता ही उर्मी उसळली की स्वतःला जाणून घेण्याची, उर्मी उसळण्याच्या बेतात आहे, अशी ती ईश्वराच्या दुसऱ्या अवस्थेची उप अवस्था A आहे. मग झोपलेला, डोळे बंद करून झोपलेला माणूस म्हणजे ईश्वराची दुसऱ्या अवस्थेतली उप अवस्था A आहे, असं कल्पना करू. पुढे बाबा सांगतात, डोळे उघडण्याच्या अगदी पहिल्या क्षणाची तुलना ईश्वर कर्ता म्हणूनच्या अवस्थेशी करता येईल. आता तुम्ही डोळे बंद केले, आपल्याला काय दिसतं? सगळ्यांनी सांगा, कुणालाही काही दिसतं डोळे बंद केल्यावर? कुणालाही डोळे बंद केल्यावर काहीही दिसत नाही, खरं आहे की नाही? आपण कुणी जरी डोळे बंद केले तर डोळे बंद केल्यावर आपल्याला काय दिसतं? काहीच नाही दिसत. जर ही सृष्टी खरी असती तर डोळे बंद केल्यावर पण दिसायला पाहिजे ना, ती दिसते का? नाही. पण डोळे उघडता क्षणी सगळी सृष्टी आपल्या समोर निर्माण होते. आता हा मोबाईल, त्याच्यावरनं अटेंड करणारे हे सगळे ज्यांनी ज्यांनी अटेंड केले ती नावं, हा टेबल लॅम्प, हा टेबल, हे पुस्तक, ज्यांनी ज्यांनी तुमच्या डोळे उघडल्यावर तुमच्या समोर जे काही येईल ती सगळी सृष्टी तुमच्यासाठी अस्तित्वात एकदम येते. डोळे बंद असताना काहीच अस्तित्वात नसतं, बरोबर? आणि डोळे उघडले की तुमच्या समोर सगळी सृष्टी निर्माण होऊन येते. म्हणजेच बाबा सांगतात, डोळे उघडणं ही ईश्वराची, कर्त्याची, निर्माण कर्त्याची, सृष्टी निर्माण कर्त्याची अवस्था आहे. सृष्टी निर्माण झाली डोळे उघडल्या बरोबर. नंतरच्या जागृत स्थितीची तुलना ईश्वर सॉरी नंतरच्या जागृत स्थितीची तुलना ईश्वर संवर्धक म्हणूनच्या अवस्थेशी करता येईल व परत डोळे बंद करून निद्रावश होण्याची तुलना ईश्वर संहारक म्हणूनच्या अवस्थेशी करता येईल. जेव्हा पुन्हा डोळे उघडतो तेव्हा सृष्टीचा निर्माण करता झाला तो ईश्वर, आणि पुन्हा डोळे बंद केले की पुन्हा सृष्टी सगळी नाहीशी होते. म्हणजे तिथे ती ईश्वराची नष्ट करण्याची, संहारकची स्थिती, त्या स्थितीशी तिची तुलना करता येईल, त्याच्याप्रमाणे आहे. याप्रमाणे ईश्वर करता धरता व हरता संहारक एकाच वेळी तिनात एक आहे. एकच माणूस आहे. डोळे बंद केले की सृष्टी गायब, डोळे उघडले की सृष्टी आहे. मग जे काही आपण नेहमीच कार्य करतो ते म्हणजे त्याचं पालन करणं किंवा रक्षण करणं हे चालू होतं. म्हणून ही जी ईश्वराची 3 पैलू आहेत, करता धरता हरता, तर हे तिन्ही एकाच वेळी तिनामध्ये एक आहे. 3 म्हणजे वेगळे ईश्वर नाही. बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो की ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे 3 वेगळे आहेत का? नाही.
हे तिन्ही एकाच ईश्वरात आहेत, म्हणून बाबांनी सांगितलं तिनात एक आहे. त्या तिन्ही अवस्थांमध्ये एकच ईश्वर आहे आणि एकाच ईश्वराचे ते तीन पैलू आहेत. मला आशा आहे अवस्था तिसरी जी आहे ईश्वराची, ब्रह्मा विष्णू महेश, ही सगळ्यांना समजली का? थँक्यू श्वेतांबरी. तुझ्या एका रिॲक्शन मुळे थोडं तरी मला स्फुरण येतं की चला कोणाचं तरी लक्ष आहे, कोणाला तरी कळतंय. बाकीच्यांनी पण असं काही हे केलं, त्यांच्या रिॲक्शन्स दिल्या, तर मला ऍटलिस्ट कुणीतरी एखाद्याने व्हिडिओ चालू ठेवावा, कुणीतरी मला दिसावं की अरे त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघून कळावं की याला कळतंय, याचं लक्ष आहे. पहिली अवस्था आहे परात्पर परब्रह्म अवस्था, निर्वात. दुसरी आहे यू कॅन सी द बुक. ओके. दुसरी जी अवस्था आहे ती कंपॅनियन कोड काय मला माहिती नाही. दुसरी जी अवस्था आहे त्याच्या 3 उप अवस्था ए बी सी, आणि तिसरी अवस्था आहे निर्माण करता, रक्षण करता, संहार करता. या ईश्वराच्या 3 अवस्था झाल्या. आता चौथी अवस्था जी अत्यंत महत्वाची आहे. ह्या 3 अवस्था जर ईश्वराच्या कळल्या तर पुढे कळायला अवघड काहीच नाही, पण ह्या 3 मुळात कळल्या पाहिजे. आता पुढची अवस्था आहे ईश्वर शरीरधारी आत्मा, म्हणजे माणूस नव्हे, योनीतला आत्मा नव्हे. तर हे वेगळं आहे. ते काय ते आपण समजून घेऊया. तत्पूर्वी जे आतापर्यंत आपण बघितलं की ईश्वराची अत्यंत मूळ अवस्था म्हणजे परात्पर परब्रह्म अवस्था, ईश्वराची मूळ अवस्था म्हणजे परब्रह्म अवस्था, ईश्वराची तिसरी अवस्था म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशाची अवस्था. हे कळलं नसेल तर ज्याला कुणाला कळलं नाही त्यांनी हँड रेज करा, काही प्रश्न असतील तर विचारा, नसेल तर आपण लगेच पुढचं अवस्थेला सुरुवात करू. काही प्रश्न नाहीये, पुढे सुरुवात करूया. ठीक है. अवस्था 4, ईश्वर शरीरधारी आत्मा। दीद अपनी थी उसे ख्वाहिश, दीद अपनी थी उसे ख्वाहिश, आपको हर तरह बना देखा. नियाज म्हणून यांचे, त्याला स्वतःला पाहायची इच्छा झाली म्हणून त्याने नामरूपात्मक स्वरूपे धारण केली. कुणाला? ईश्वराला. ईश्वराच्या अवस्था ए ची अपरिमितपणे अचेतन अवस्था, बीच्या अपरिमित सचेतन अवस्थेत क्रमशः कशी अवस्थांतरित झाली व परिपूर्ण अपरिमित चेतना प्राप्त झाली, हे समजण्याच्या दृष्टीने मेहर बाबांनी पुढील दृष्टांत दिला. आपण हे बघितलेलं आहे की परात्पर परब्रह्म अवस्था, बियॉन्ड गॉड स्टेट, ही पहिली अत्यंत मूळ अवस्था. दुसरी अवस्थेचे 3 भाग आहेत. त्यातली दुसरी अवस्था ए म्हणजे तिथे अचेत ईश्वर आहे, बी मध्ये सचेत ईश्वर आहे. आता अचेत ईश्वर आणि सचेत अवस्था ह्या कशा झाल्या, कशा अवस्थांतरित झाल्या, ए मधून अचेत मधून ईश्वर सचेत कसा झाला, हे समजण्याच्या दृष्टीने बाबांनी एक दृष्टांत दिला, उदाहरण दिला. ते काय आहे? सृष्टी अस्तित्वात येण्यापूर्वी ईश्वराच्या अपरिमित अचेतन अवस्था ए ची कल्पना निश्चल अपरिमित महासागर म्हणून करा. बाबांनी नेहमी हे उदाहरण दिले की जो एक प्रचंड महासागर आहे की ज्याचा किनारा ठाऊकी नाही, पण तो कसा आहे? अत्यंत शांत आहे, त्यात कुठलीही लहर नाही. बाबा सांगतात परात्पर परब्रह्म अवस्था समजून घ्यायची असेल किंवा ईश्वराची परब्रह्म अवस्थेतली मूळ अवस्था उप अवस्था ए समजून घ्यायची असेल तर अशा प्रशांत महासागराची कल्पना करा की जो निश्चल आहे. एका वाऱ्याच्या झुळकीने, फुंकरीने, पफमुळे या महासागराची प्रशांत समानता हलवली आणि अमर्याद अनंत महासागराच्या समानतेमधून मोठ्या लाटा, पाण्याचे असंख्य तुषार व असंख्य बुडबुडे उगवत आले. प्रशांत महासागर आहे. अचानक वाऱ्याची झुळूक आली म्हणजे कोहम, जाणण्याची इच्छा, आणि त्या इच्छेबरोबर काय झालं? त्या
वाऱ्याच्या झुळकी बरोबर त्या महासागरामध्ये हलचल उठली आणि त्याच्याबरोबर काय झालं, मोठ्या लाटा, पाण्याचे असंख्य तुषार वर उडाले, असंख्य बुडबुडे तयार झाले. या अवस्थेचं सुंदर वर्णन भाऊजींचे एक गाण्यामध्ये आहे, सागर में बूंदे लहर उठी जो तुमने, है ना. इथे जर मीरा मगरैया असेल तर ती गाऊ शकते, ते छान गीत आहे की ह्या स्थितीचं वर्णन करणारं भाऊ कलचुरेंचं एक गीत आहे. असेल ते जे गायक लोक आहेत त्यांना माहित असेल. जर शक्य झाल्या वेळ असेल तर तुमच्यातल्या कोणी शेवटी पाठ असेल तर 2-4 ओळी त्याचं गाऊ शकता. तर ह्या अनंत महासागरांच्या समानतेमधून मोठ्या लाटा, पाण्याचे असंख्य तुषार, असंख्य बुडबुडे वर आल्या. वाऱ्याच्या ज्या फुंकरीने महासागरात हलचल निर्माण झाली तिची तुलना ईश्वराच्या अपरिमित मूळ जाणून घेण्याच्या जिज्ञासेच्या आवेशाशी, जो ईश्वराच्या अपरिमित लहरीतून अपरिमित अवस्था दुसरीतून उत्पन्न होत व स्वतःला जाणून घेण्यासाठी ईश्वरात उसळत निर्माण झाला करता येईल. ही जी वाऱ्याची लहर आली, त्या लहरीने ज्या समुद्रामध्ये लाटा उठल्या, त्या लहरीची तुलना ही ईश्वराची जी कोहम, हा पहिला प्रश्न होता, जो अमर्याद परात्पर परब्रह्म अवस्थेतला ईश्वर, ज्याला स्वतः मी कोण आहे हे माहित नव्हतं आणि ज्याच्यामध्ये स्वतःला जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली. हा प्रश्न मी कोण आहे हा प्रश्न कुठे उठला, विचार कुठे आले, मनात. म्हणजे मनापासून ही सृष्टी व्यक्त झाली आणि मनाचा नाश झाला की त्या सृष्टीचा आपल्या पुरता विनाश होतो. हा सगळा खेळ मनाचा आहे. मन टू मन हा सगळा प्रवास आहे. म्हणून बाबांनी एक सुंदर लेख आहे एव्हरीथिंग अँड नथिंग मध्ये, आपण वाचलाय गुरुवारच्या याच्यात, जर्निंग विदाउट जर्नी. आपण कुठेही आत्मा गेला नव्हता, आला नव्हता, आहे तिथेच आहे. हे आहे हे सगळं स्वप्न आहे, पण ते ईश्वर साक्षात्काराची अनुभूती झाल्यावर कळतं. आता सगळं दुःख म्हणजे दुःख आणि आनंद म्हणजे आनंद वाटतो. वास्तविक तो दुःखही दुःख नाही, सुखही सुख नाही. तर ही जी दुसरी अवस्थातल्या उप अवस्था ए मध्ये त्याला जिज्ञासा निर्माण झाली ईश्वराला स्वतःला जाणून घेण्याची, त्या ईश्वराच्या कोण प्रश्नाच्या जिज्ञासेशी ह्या वाऱ्याची या झुळकीची तुलना करता येईल. पुढे बाबा सांगतात, अपरिमित लहरीमुळे महासागराच्या पृष्ठभागावरील हालचालीने अपरिमित महासागराच्या स्वतःला जाणून घेण्याच्या अपरिमित मूळ लहरीसह त्या अपरिमित महासागराचा प्रत्येक थेंब प्रभावित झाला, सरचार्ज झाला. प्रत्येक थेंबाला मी कोण आहे हे जाणून घेण्याची अनंत उर्मी झाली. ह्या जी वाऱ्याची झुळूक आली किंवा स्वतःला जाणून घेण्याची ईश्वरात इच्छा निर्माण झाली, त्या इच्छेबरोबर त्या महासागराच्या पृष्ठभागावर हालचाल निर्माण झाली आणि त्यामुळे ज्या ही महासागर अनंत, मग त्याची लहर पण अनंत असणार. अशा अमर्याद मूळ लहरीमुळे त्या महासागराचा प्रत्येक थेंब प्रभावित झाला आणि त्या प्रत्येक थेंबाला मी कोण आहे हे जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली. वास्तविक हा प्रत्येक थेंब हा स्वतः महासागर आहे, जोपर्यंत तो सागरात आहे. सागरापासून तो बाहेर काढला तर त्याचं सागराचं अस्तित्व संपतं, सागराची ओळख संपते आणि त्याला थेंब म्हणून अस्तित्व येतं. आणि हेच त्या ईश्वराच्या बाबत झालेलं आहे. अशा प्रकारे आणि इथेच ही अवस्था चौथी निर्माण झाली. जेव्हा हा थेंब महासागरातून वेगळा झाला, तेव्हा त्या प्रत्येक थेंबाला वाटलं की मी कोण आहे. मग तो थेंब म्हणतो मी म्हणजे थेंब आहे, महासागर समजत नाही. आणि हा मी थेंब आहे ही त्या थेंबाची जाणीव म्हणजेच ईश्वराची चौथी अवस्था, ईश्वर शरीरधारी आत्मा, हे थोडक्यात सांगता येईल. अशा प्रकारे परमात्मा त्याच्या अपरिमितपणे अचेत अवस्था ए मध्ये स्वतःला जाणून घेण्याच्या उर्मीमुळे एकाच वेळी परमात्म्यातील
प्रत्येक आत्म्याचा प्रशांत समतोल स्वतःला जाणून घेण्याच्या उर्मींनी ढवळून टाकतो. स्वतःला मी कोण आहे ह्या प्रश्नामुळे जो शांत महासागर आहे त्याच्यात हलचल मचून सगळं त्याचा समतोल ढळतो. जो शांतपणा होता, अचेतपणा होता, तो जातो. त्याच्या त्या एका उर्मीमुळे, प्रश्नामुळे एकाच वेळेला त्या प्रशांत महासागराचा समतोल ढळतो, स्वतःला जाणून घेण्याच्या इच्छेमुळे. हे समजणे तेव्हाच शक्य होते जेव्हा परमात्म्याची तुलना अपरिमित महासागराशी व आत्म्याची तुलना अपरिमित महासागराच्या थेंबाशी केली तर हे तेव्हाच कळेल. बाबा सांगतात की परमात्मा परात्पर परब्रह्म म्हणजे एक प्रशांत महासागर आहे असं जर गृहीत धरलं आणि एक जीव म्हणजे एक थेंब आहे अशी कल्पना केली तरच ही गोष्ट समजू शकेल. परंतु हे देखील नीट लक्षात ठेवलेच पाहिजे की महासागराचा प्रत्येक थेंब जेव्हा तो महासागरात असतो तेव्हा तो महासागरच असतो. बाबा सांगतात की पुसटची कल्पना येईल पण थोडी कल्पना येईल, पूर्ण कल्पना नसेल. पण जोपर्यंत तो थेंब महासागरात असतो तोपर्यंत प्रत्येक थेंब महासागर असतो हे महत्वाचं आहे. जोपर्यंत तो परमात्म्यात विलीन आहे तोपर्यंत तो स्वतः परमात्मा आहे. पण जेव्हा त्याच्या भोवती बुडबुडा निर्माण होऊन तो वेगळं अस्तित्व स्वतःच धारण करतो तेव्हा तो आत्मा होतो. आणि असा शरीरधारी आत्मा म्हणजे ही ईश्वराची चौथी अवस्था. तो वास्तविक ईश्वर आहे पण स्वतःला जाणून घेण्याच्या उर्मीने तो महासागरापासून स्वतःला वेगळं समजतो. तो जोपर्यंत महासागरात असतो तोपर्यंत तो प्रत्येक थेंब महासागरच असतो. तो महासागराच्या पृष्ठभागावरील बुडबुडांच्या घटनांद्वारा फॉर्मेशन्स थेंब अशा प्रकारे वेगळ्या व्यक्तिमत्वाची धारणा करतो, वारसा घेतो. जेव्हा त्या महासागरात हलचल होते तेव्हा बुडबुडे उठतात. त्या बुडबुड्यामुळे त्या एका थेंबाला वेगळं व्यक्तिमत्व मिळतं त्या घटनेमुळे. आणि त्या वेगळ्या व्यक्तिमत्वाची तो धारणा करतो, तो वारसा घेतो. म्हणून मग तो आता महासागराचा थेंब असूनही स्वतःला वेगळं समजतो. अशा प्रकारे आकारास आलेला प्रत्येक बुडबुडा प्रत्येक थेंबावर वेगळे व विशिष्ट व्यक्तिमत्व प्रदान करील व हा निर्मित वेगळेपणा जोपर्यंत वेगळेपणा निर्माण करणारे बुडबुडे अस्तित्वात आहे तोपर्यंत अपरिमित महासागराच्या थेंबाच्या अविभाज्य समानतेत अस्तित्वात राहील. आता हे जे थेंबाला महासागर असूनही थेंबाचं थेंबुटी प्रगटला आहे ना, असं त्या कशात तरी थेंबुटी प्रगटला सागर, तो थेंब म्हणजे खरं तर महासागर आहे. असं असूनही तो थेंब स्वतःला वेगळं का समजतो? त्या बुडबुड्यामुळे. मग जोपर्यंत तो बुडबुडा आहे तोपर्यंत तो थेंब स्वतःला थेंब समजेल आणि महासागर समजणार नाही. वास्तविक तो महासागराचाच भाग आहे, महासागर आहे, पण त्या बुडबुड्याने त्याला वेगळं व्यक्तिमत्व दिलं. जोपर्यंत तो बुडबुडा फुटत नाही तोपर्यंत तो थेंब स्वतःला वेगळा थेंबच समजेल. बुडबुडे फुटताच थेंबांना जे महासागरात आहेत व होते जाणू लागते की ते अपरिमित महासागराशी एकरूप आहेत व होते. जेव्हा तो बुडबुडा फुटेल मनाचा नाश होईल, संस्कार नष्ट होईल, खोटा अहम जाईल, त्याचं अहमचं रूपांतर खऱ्या अहम मध्ये होईल. तेव्हा त्याला कळतं की मी महासागरच होतो आहे आणि राहणार. तेव्हा त्याला जाणवतं की मी महासागराचाच भाग आहे, महासागरच होतो. तेव्हा ते जाणू लागतो की मी महासागराशी एकरूप होते व ते पहिल्या प्रथम वेगळेपणाचा अनुभव घेतल्यानंतर व नंतर अज्ञानाचे बुडबुडे नाहीसे केल्यानंतर जे त्यांच्या स्वाभाविक मूळच्या अविभाज्यतेपासून त्यांचा वरपांगी वेगळेपणा अनुभव प्रदान करण्यास कारणीभूत झाले होते, त्यांच्या अपरिमित महासागरातील शाश्वत अपरिमितत्वाची ही चेतना प्राप्त करतात. आता हे वेगळेपणाची जाणीव कोण देतो? बुडबुडा.
जोपर्यंत बुडबुड आहे तोपर्यंत वेगळेपणाची जाणीव आहे. म्हणून वेगळे नाही, भिन्नत्व नाही, एकत्वाची जाणीव बाबा सांगतात महत्वाची आहे. आता जेव्हा हा बुडबुडा फुटतो तेव्हा त्याला एकत्वाची केवळ जाणीव होते असं नाही, तर या बुडबुड्यामुळे ही वेगळेपणाची जाणीव झाली होती याचंही भान त्याला होतं. आणि जी त्याची शाश्वत कधीही नष्ट न होणारी अमर्याद चेतना त्याला पुन्हा प्राप्त. आता पुढे अत्यंत महत्वाचं बाबा सांगतात, जोपर्यंत महासागराचे अपरिमितपणे असंख्य थेंब वरपांगी वेगळेपणा अनुभवत नाहीत तोपर्यंत ते स्वतः महासागर म्हणून त्यांच्या स्वतःच्या एकजिन्सी व अविभाज्य शाश्वत अपरिमित अस्तित्वाचा अनुभव घेऊ शकत नाही. हे अत्यंत महत्वाचं आहे. हे वेगळं होणं सुद्धा जरुरी आहे. का? कारण त्याच्यात इच्छा उद्भवली स्वतःला जाणून घ्यायची आणि त्या इच्छेचा परिणाम म्हणून हे वेगळेपण मिळालेलं. आता हे वेगळेपण मिळवून त्या सगळ्या अनुभवातून गेल्याशिवाय त्याला तोहमचा उत्तर सोहम मिळणार नाही. म्हणून बाबा इथे सांगतात की जोपर्यंत असंख्य थेंब ह्या महासागरातले वरपांगे वरचा वेगळेपणा, खरे ते वेगळे आहेत का महासागरापासून? नाही, तेही महासागर आहेत, महासागराचा एक भाग आहे. पण जोपर्यंत हे थेंब वरपांगी वरचा वेगळेपणा अनुभव करत नाहीत, तो वेगळेपणा धारण करत नाहीत, तोपर्यंत स्वतः महासागराचीच एक रूप आहेत. त्या महासागराचा एक अविभाज्य अंग आहे, भाग आहे, ते शाश्वत आहेत, अमर्याद आहेत. त्या महासागरास ते स्वतःच महासागर आहे याचा अनुभव ते घेऊ शकत नाही. म्हणून मीच परमात्मा आहे हा अनुभव घेण्यासाठी पहिल्यांदा परमात्म्याचा आत्मा होणं आवश्यक आहे. म्हणजे वेगळेपणा आणि बुडबुडा आवश्यक आहे. एकदा हा वेगळेपणा आणि बुडबुड्याचा अनुभव घेऊन त्याचा प्रवास सुरू झाला, वेगवेगळे संस्कार त्याचे अनुभव घेऊन त्याची चेतना उत्क्रांत होत 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 ती पूर्ण विकसित झाली. पूर्ण विकसित झालेली चेतना जेव्हा परिपक्व होऊन मानवी चेतना जाऊन दैवी चेतना होऊन पुन्हा ती अमर्याद चेतना होईल, तेव्हा त्याला कळेल की मी सुद्धा महासागरच होतो, महासागराचा अविभाज्य अंग आहे. ही जाणीव तेव्हा तो बुडबुडा फुटल्यावर त्याला होईल. म्हणजे बुडबुड्याचं निर्माण होणं आणि वेगळं अस्तित्व हे कोहमच्या प्रश्नाला सोहम उत्तर मिळेपर्यंत आवश्यक आहे. म्हणजे हा सगळा प्रवास, ही सगळी सृष्टी जरी मायावी असली तरीही त्याचं अस्तित्व सृष्टी आणि माया म्हणून स्वतःला सोहम हा प्रश्नाचं उत्तर, कोहम या प्रश्नाचं सोहम उत्तर मिळेपर्यंत त्याचा आपला रोल आहे आणि त्या दृष्टीने त्याला आपलं एक महत्व आहे. म्हणून हे अत्यंत महत्वाचं आहे की हा वेगळेपणा त्यासाठी जरुरी आहे, त्या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी हा वेगळेपणा जरुरी आहे. तो केवळ वरपांगी वेगळेपणाच्या अनुभवाद्वारेच आत्मे परमात्मा म्हणून त्यांच्या अविभाज्य एकतेचा जाणीवपूर्वक अनुभव घेऊ शकतात. हा वेगळेपणा जर आला नाही तर कॉन्शियसली सचेतनतः जाणीवपूर्वक तो आत्मा मी परमात्मा आहे हा अनुभव घेऊ शकणार नाही. ईश्वर देहधारी आत्मा म्हणून ईश्वरावस्था चौथीचे वर्णन करण्यासाठी परमात्म्याच्या अवस्था ए मधील एका अपरिमित अचेतनात्म्याचा आपण विचार करू. आता ईश्वराची चौथी अवस्था जो आहे देहधारी आत्मा, ईश्वर, आता त्याला ईश्वर आहे, त्याला माहित नाही मी ईश्वर आहे, त्याला जाणून घ्यायचंय स्वतःला. मग त्याचा प्रवास सुरू झाला, ती लहर उठली आणि तो महासागरातून एक थेंब वेगळा झाला. हा जो वेगळा थेंब आहे तो म्हणजे ईश्वराचा देहधारी आत्मा, म्हणजे ईश्वराची चौथी अवस्था. ती समजून घ्यायच्या असेल तर बाबा सांगतात हा जो ईश्वराची दुसऱ्या अवस्थेतली ए अवस्था आहे, महासागर आहे, त्यातल्या एका आत्म्याचा जो अचेत आहे, ज्याला जाणीव नाही की मी परमात्मा आहे,
नेणिवेतला आत्मा असा शब्द आहे. ज्याला जाणीव नाही म्हणजे नेणीव. तर अशा नेणिवेतला आत्म्याचा, की त्याला माहित नाही मी परमात्मा आहे, त्या महासागराचा भाग आहे, त्याच्या भोवती आता बुडबुडा तयार झाला. तर अशा नेणिवेतल्या एका आत्म्याचा विचार करू म्हणजे ईश्वराची जी चौथी अवस्था आहे मनुष्य देहधारी आत्मा म्हणून, त्याची थोडीफार कल्पना आपल्याला येईल. पान नंबर 263. अवस्था हे थोडस मोठं आहे, आपण होईल तेवढं करू. आज आणखीन 2 पानं आहेत, पण ते आता 10 मिनिटात होतील असं वाटत नाही. जेवढं होईल तेवढं करू, पण आता लिंक मध्ये समजून जाईल. आता इतकं कळल्यावर पुढे बाबा सांगतात, अवस्था ए मध्ये सुरुवातीला आत्म्याला चेतना नसते आणि संस्कार नसते. अवस्था ए कोणती? परमात्मा अवस्था. आणि ए मध्ये काय आहे? ते अचेत आहे. आता त्याला कोहम हा प्रश्न निघण्याच्या बेतात आहे, उसळण्याच्या बेतात, अशी ती अवस्था आहे, अचेत आहे. अचेत असल्यामुळे तिथे चेतना नाही आणि संस्कार पण नाही. संस्कार नसल्यामुळे सूक्ष्म चेतना पण नाही, अमर्याद चेतना पण नाही. म्हणून 2 अवस्थेतली ए अवस्था अशी आहे की त्या ठिकाणी त्या अवस्थेत आत्म्याला स्थूल रूप, सूक्ष्म रूप, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर किंवा मनोशरीर नसते, काहीच नाही. आपण कसं आहे? हे आपला देह 3 देहांनी बनलेला आहे, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि मनोशरीर. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि मनोदेह. हा कशामुळे होतो? संस्कारांमुळे. पण दुसऱ्या अवस्थेतली ए अवस्था अशी आहे की तिथे त्याला अजून संस्कार नाही, चेतना पण नाही, अचेत आहे. म्हणून तिथे त्याला स्थूल देह नाही, सूक्ष्म देह नाही, मनोदेह सुद्धा नाही, असा तो ईश्वर आहे. कारण स्थूल सूक्ष्म आणि मनोसंस्कारांचे अस्तित्व स्थूल सूक्ष्म आणि मनोशरीरांना अस्तित्व देऊ शकतात. स्थूल देह, सूक्ष्म देह, मनोदेह कुठून येतो? स्थूल संस्कार, सूक्ष्म संस्कार आणि मनोसंस्कारांमुळे स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि मनोशरीर होतं. संस्कारांमुळे इन शॉर्ट हे देह मिळतात. पण ए अवस्थेमध्ये ईश्वराला अजून कुठलेच संस्कार नाही, चेतना पण नाही, त्यामुळे त्याला कुठलाच देह नाही. या शरीरांचे अस्तित्व, कोणते शरीर? स्थूल, सूक्ष्म आणि मनोशरीराचं अस्तित्व स्थूल, सूक्ष्म आणि मनोजगतांचे अस्तित्व शक्य करतात. जर स्थूल देह असेल तर आपल्याला स्थूल जगाची जाणीव असते, सूक्ष्म देह असेल तर सूक्ष्म संस्कार असतील तर सूक्ष्म जगताची जाणीव असते, म्हणजे भूमिकामध्ये 1 ते 4. आणि मनोसंस्कार असतील तर मनोदेहाद्वारे मनोजगताची जाणीव असते, म्हणजे 5वी आणि 6वी भूमिका. पण इथे असा आत्मा आहे की त्याला चेतना पण नाही, संस्कार पण नाही, म्हणून त्याला कुठले देह पण नाही. म्हणून सुरुवातीला ईश्वरावस्था ए मध्ये आत्मा अपरिमितपणे अचेत व संस्कार विरहित असल्यामुळे त्याला स्थूल, सूक्ष्म व मनोशरीरांची चेतना नव्हती व तो त्याच्या अपरिमित स्वविषयी देखील अचेत होता. इथे कसा आत्मा आहे? नेणिवेतला आहे. त्याला जाणीव पण नाही, त्याला संस्कार पण नाही, संस्कार नाही म्हणून देह नाही, म्हणून त्या जगतांची पण चेतना नाही, त्याला स्वतः विषयी पण चेतना नाही की मी ईश्वर आहे की आत्मा आहे. आत्म्याला स्वाभाविकपणे नंतर स्थूल, सूक्ष्म आणि मनोजगतांचा अनुभव नव्हता व परमात्म्याचा देखील अनुभव नव्हता. हा चौथ्या अवस्था ईश्वराची अशी अवस्था आहे की तिथे त्याला ईश्वर म्हणून पण अनुभव नाही, जाणीव नाही, चेतना नाही, कॉन्शियसनेस नाही, आणि त्याला स्थूल, सूक्ष्म आणि मनोजगताचीही जाणीव नाही, कॉन्शियसनेस नाही, चेतना नाही, अनुभव पण नाही. अनुभव नव्हता, अनुभव नाही म्हणून त्याची जाणीव नाही, चेतना नाही. आता ही जी परमात्म्याची अपरिमित संस्कार विरहित अचेतन प्रशांत अवस्था, आता ही कोणाची अवस्था आहे? ईश्वराचीच आहे. कसा आहे ईश्वर? अमर्याद आहे. तिथे काय आहे? त्याला संस्कार नाही, चेतना नाही, अमर्याद आहे, प्रशांत अशी अवस्था आहे.
पहिल्या वर्षाने प्रतिध्वनित झाली, जिला आपण पहिली उर्मी म्हटले आहे. पहिली उर्मी स्वतःला जाणून घेण्याची पहिली अवस्था. स्वतःला जाणून घेण्याच्या पहिल्या उर्मीच्या प्रतिध्वनित होण्याबरोबर एकाच वेळी आत्म्याला निव्वळ अपरिमित परमात्म्याचा निरपवादपणे विरोधी व अत्यंत परिमित प्रतिरूप भाग म्हणून प्रस्तुत करीत अत्यंत स्थूल पहिला संस्कार निर्माण झाला. जशी त्याच्यामध्ये इच्छा निर्माण झाली स्वतःला जाणून घेण्याची, पहिली इच्छा पहिला संस्कार, पहिल्या इच्छेबरोबर पहिला संस्कार निर्माण झाला आणि त्यामुळे त्यांनी मनाचा खेळ सुरू केला आणि अमर्याद ईश्वराला अत्यंत मर्यादित केलं. कुणी? इच्छेने केलं, मनाने केलं. हा पहिला संस्कार त्याला मिळाला. पहिल्या संस्काराबरोबर अमर्याद ईश्वर मर्यादित झाला. त्याचा अत्यंत स्थूल असा पहिला संस्कार निर्माण झाला. खरं तर तो कसा होता? परमात्मा निव्वळ होता, अमर्याद होता, निरपवादपणे विरोधी होता. परंतु आता तो अत्यंत मर्यादित म्हणून अस्तित्वात आला पहिल्या संस्कारामुळे, इच्छेमुळे. म्हणजे इच्छेचं पहा किती मोठं काम आहे. हे मन किती नाचवतं माणसाला ते पहा. ज्या मनामुळे, ज्या इच्छेमुळे परमात्म्याचा आत्मा झाला, अमर्यादाला मर्यादित केलं, ती किती इच्छा महाभयंकर आहे. म्हणजे परत जर परमात्मा व्हायचं तर इच्छा संपूर्ण समूळ नष्ट झाली पाहिजे थोडक्यात. आता पुढे बाबा सांगतात, आत्मा शाश्वतरित्या परमात्म्यात असल्यामुळे व परमात्म्याशी एकरूप असल्यामुळे त्याला परमात्म्याच्या अनंत क्षमता देखील आहेत. हे महत्वाचं आहे. आपण मागे बघितलं, ईश्वराची जी त्रिगुणात्मक प्रकृती आहे, अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंद, ती मनुष्यामध्ये सुद्धा आहे. पण ती मनुष्य मर्यादित म्हणून ती प्रकृती ही मर्यादित आहे. आता मनुष्यात का आहे? कारण हा आत्मा अनंत कालपासून शाश्वतरित्या परमात्म्यातच आहे, तो महासागरातच आहे. परमात्म्याशीच तो एकरूप असल्यामुळे ज्या परमात्म्याच्या अनंत क्षमता आहेत त्या ईश्वर मनुष्यात सुद्धा आहेत. जरी त्या त्याच्या अचेत अवस्थेत अनुभूत असतात. तो जेव्हा सचेत नसतो, चेतना नसते, कॉन्शियसनेस जाणीव नसते, तेव्हा त्याला त्या क्षमतांची सुद्धा जाणीव नसते. अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आत्मा, ज्याला बाबांनी बेभान भगवान म्हटले, ए अवस्थेतला भगवान किंवा बियॉन्ड गॉड अवस्थेतला भगवान, की ज्याला माहित नाही मी ईश्वर आहे, माझ्याकडे अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंद आहे. याप्रमाणे आत्मा देखील अनंत शक्ती, ज्ञान व आनंदाचा धारण करता असतो. म्हणून परमात्म्याचा शाश्वतरित्या कायमरित्या भाग आत्मा आहे, तो त्याच्याशी एकरूप आहे. म्हणून ते अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंद आत्म्याकडे सुद्धा असतच, धारण करता आहे. त्यांना त्यांनी धारण केलेलं आहे. तुमच्या आमच्या प्रत्येकामध्ये ते आहेतच. म्हणून जेव्हा संस्कार विरहित अच्छा, आता आपण इथे थोडस थांबूया, कारण इथपर्यंत लक्षात ठेवा. मी पुढच्या वेळी विचारणार की आपण कुठे थांबलो होतो मागच्या वेळेला. आज 10 तारीख आहे आणि मागच्या वेळी आपण शेवटी काय बघितलं हे मी विचारणार आणि तुमच्यातला कुणीतरी उत्तर द्यायचं की आपण शेवटी काय बघितलं होतं. त्रिगुणात्मक पैलूचा पाया अमर्याद ईश्वराचे त्रिगुणात्मक पैलू आहेत. बरं, मी कुणाला तरी प्रार्थना सांगितली होती. जय बाबा कोणाला सांगितली होती प्रार्थना? कोणाला तरी मी सांगितली, पण मला आता आठवत नाहीये. तर ज्याला सांगितली त्यांनी हात वर करा. जय बाबा. इकडे कोण आहे? ह्या वीणा ताई आहेत का? जय बाबा. हा, प्रार्थना कोण म्हणतंय आज? एक जण प्रार्थना म्हणा, एक जण आरती म्हणा. ज्याचा हँड रेज पहिला त्याला चान्स आज. हा, जय बाबा. तुम्ही म्हणा प्रार्थना. ओके. माधुरीपुरी योगिता काळे बोला. एक जण प्रार्थना करणार, 7 वाजता बरोबर सुरुवात करा आणि एक जण आरती करा. आणि कोण करणार आहे प्रार्थना? तुम्ही करताय ना? जय बाबा. हो, जय बाबा. जय बाबा करते ना. हो, बरोबर 7 वाजता सुरू कराल प्रार्थना. बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे.
आणि मग माधुरी पुरी आरती करतील. जय बाबा. मागच्या वेळेला नांदरून द्यायचं. तुमचा व्हिडिओ पण चालू ठेवा म्हणजे रेकॉर्डिंगला येईल आणि नीलम बरोबर त्याला पिनअप करून मोठा करत असेल असं. सुरू करूया. थँक्यू बाबा. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. हे देवाधिदेवा, सर्वांचे पालन करणारा व रक्षण करणारा, तू अनाधी व अनंत आहेस. तू अद्वितीय व अतुलनीय आहेस. तुझा थांग कोणालाही लागू शकत नाही. तुझ्या ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाही. तू अमर्याद आणि अगाध आहेस. तर्क व कल्पना या पलीकडे आहेस. तू सनातन व अविनाशी आहेस. तू अविभाज्य आहेस. दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही. तू सतत होतास, तू सतत आहेस व सतत राहशीलही. तू सर्व ठिकाणी आहेस, सर्वात आहेस आणि सर्वांच्या पलीकडेही आहेस. तू तीनही भुवनात आहेस व त्रिभुवना पलीकडे आहेस. तू अगोचर असून स्वतंत्र आहेस. तू विश्वकर्ता व देवदेवेश्वर आहेस. तू सर्व मनांचा व हृदयांचा ज्ञाता आहेस. तू सर्व शक्तिमान व सर्व व्यापी आहेस. तू अनंत ज्ञान, अपरिमित शक्ती व असीम आनंद आहेस. तू ज्ञान सिंधू आहेस, सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहेस. भूत, वर्तमान व भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयंमेव ज्ञानच आहेस. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहेस. अनंत गुणांनी नटलेल्या तू आत्म्यांचा आत्मा आहेस. सत्य, ज्ञान व आनंद यांची तू त्रयी आहेस. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा सागर आहेस. तू आदी पुरुष असून श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहेस. तू प्रभू व परमेश्वर आहेस. तू परमदेव असून परात्पर परमात्मा आहेस. तू अल्लाह, इलाही, येजदान, आहुर्मस व प्रियतम परमेश्वर आहे. तुला पूजार्य किंवा एकमेव पूजनीय असे म्हणतात. हे दयासागर प्रभुराज, आमच्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. असत्य, अन्याय व अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. स्वार्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल, शब्दाबद्दल व विचारांबद्दल, तसेच देशमुलक असे प्रत्येक कृत्य, शब्द व विचार यांच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. प्रत्येक कामुक विचाराबद्दल व कामुक कृत्यांबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. तसेच खोटेपणाबद्दल, सर्व प्रकारच्या ढोंगांबद्दल आणि देऊनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनांबद्दल, लोकांच्या अनुपस्थितीत त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे दोष दाखविण्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. विशेषतः दुसऱ्यांची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्यांना दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. हे प्रभुराज, आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या पापांबद्दल आम्हाला क्षमा करा. तसेच तुझ्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्या त्यांच्याबद्दलही आम्हाला क्षमा करा. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक, आणखी अधिक, याहूनही आणखी अधिक, इतके की तुझ्याशी एकरूप होण्यास आम्ही पात्र व्हावे
व तुझ्यावरील आमचे प्रेम वृद्धिगत व्हावे यासाठी आम्हास तू मदत कर आणि बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत हाती घट्ट राहावा यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा. जय बाबा. थँक्यू. छान झालं. जय बाबा. माधुरी जय बाबा. बाबा तुमचा व्हॉइस कट होतोय. आवाज येत आहे का बरोबर? हो हो येते येते. मेहर जिथे कल्पना शब्द न जाती ऐसा अपरंपार नीती म्हणूनी वेदही थकले महिमा तुझा पार. मेहर अवतारा स्वीकारा आरती ही तुमची केली मणी निरंजनी लावणी ज्योत मनाची. मेहर अवतारा स्वीकारा आरती ही तुमची केली मणी निरंजनी लावणी ज्योत मनाची. धूप जाळुनी दीप लावुनी पुष्पे अर्पुनी हो देवा पुष्पे अर्पुनी मोठेपण का मजला तुमचे तुम्हा देऊनी. हो मेहर अवतारा स्वीकारा आरती तुमची केली मणी निरंजनी लावणी ज्योत मनाची. तुम्हीच कारक तुम्हीच तारक आदि तुम्ही अंती हो देवा आदि तुम्ही अंती. तुमच्या सम हो तुम्हीच देवा दुसरी नाऊती. मेहर अवतारा स्वीकारा आरती तुमची केली मणी निरंजनी लावणी ज्योत मनाची. तुमची माया सर्व चराचर छाया ही तुमची हो देवा छाया ही तुमची. अनंत तुम्ही थोर विनकळे वर्णावी कैसी हो मेहर अवतारा स्वीकारा आरती ही तुमची केली मणी निरंजनी लावणी ज्योत मनाची. माझा मजला ठावन महिमा सांगू तव कैसा हो देवा सांगू तव कैसा. अज्ञपणे मी गाते भजते माझा भाव असा हो मेहर अवतारा स्वीकारा आरती ही तुमची केली मणी निरंजनी लावणी ज्योत मनाची. कृपावंत तुम्ही असीम तुम्हा काय कुणी द्यावे हो देवा काय कुणी द्यावे. एक मागणे स्मरण तुझे नित तव भक्त व्हावे हो मेहर अवतारा स्वीकारा आरती ही तुमची केली मणी निरंजनी लावणी ज्योत मनाची. मेहर अवतारा स्वीकारा आरती ही तुमची केली
मणी निरंजनी लावणी ज्योत मनाची. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. प्रियतम मेहर प्रभु की जय. जय बाबा. जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा. सगळ्यांना जय बाबा. आपले आपले जय माईक बाबा, म्यूट. जय बाबा. जय मेहर बाबा, जय जय मेहर बाबा. बाबा, जय मेहर बाबा. जय बाबा, जय मेहर बाबा, जय बाबा. जय जय बाबा, जय बाबा. सगळ्यांना जय. बाबा. ते सर तुम्ही पण एकदा म्हणा प्रार्थना. नवीन नवीन